नमस्कार माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अभिजित साळुंके तुम्हा सर्वांचं ज्ञानगंगा एज्युकेशनच्या एम-एस-टी सी-ई-टी क्रॅश कोर्समध्ये सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला खूप इम्पॉर्टंट टॉपिक पाहायचा आहे. त्याचं नाव आहे सॉलिड स्टेट. काय बघायचं आपल्याला? सॉलिड स्टेट. हा काय इम्पॉर्टंट म्हटलं तर इथून पाठीमागे जर क्वेश्चन पेपर तुम्ही जर चेक केल्या तर त्या सर्व क्वेश्चन पेपरमध्ये ह्या टॉपिकचे वेटेज हे कमीत कमी 3 ते 4 क्वेश्चन एव्हरी एक्झामला आलेत. म्हणजे कोणतेही क्वेश्चन पेपर चेक करा इथून पाठीमागची पी-वाय एम-एस-टी सी-ई-टीचे, तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर हा होल टॉपिक सॉलिड स्टेट किती मार्काला आहे? तो 3 ते 4 मार्काला आहे. म्हणजे 3 ते 4 मार्क देऊन जाणारा हा इतका तसा टॉपिक बघितला तर सिंपल आहे. काही फक्त याच्यामध्ये जे फॉर्म्युले आहेत ते लक्षात आले पाहिजेत. ते आपण ह्या टॉपिकमध्ये कव्हर करणारच आहोत. होल लेंदी जो आपला टॉपिक आहे पूर्ण सॉलिड स्टेट तो आपण न करता ज्या कन्सेप्टवर आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत पी-वाय-क्यूमध्ये त्या कन्सेप्ट फक्त आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि हे सगळ्या शॉर्ट फॉर्ममध्ये घेतलेले आहेत. जसे की जर आपण बघितलं की आपला जो क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे जो ह्या ठिकाणी आहे. जो बोर्डाला जो खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे डिफरन्स बिटवीन क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस, तो खूप कमी शब्दामध्ये या ठिकाणी आपण घेतलेला आहे. म्हणजे होल टॉपिक जो आपण घेणार आहोत सॉलिड स्टेटचा तो सगळा आपण छोटा-छोटा केलेला आहे किंवा ते आपण तुम्हाला माहीत आहे की क्रिस्टलाइन कंपाऊंडचे जे टाइप्स आहेत आपले ज्यामध्ये आयोनिक आहे, त्यानंतर कोव्हॅलंट आहे, मॉलिक्युलर आहे, त्यानंतर आहे मेटॅलिक आहे. तर हे टॉपिक एकाच पेजमध्ये आपल्याला कसं बसवता येतील किंवा 7 सिस्टीम एकाच पेजमध्ये कसं बसवता येतील त्या दृष्टीनं आपण हा सगळा टॉपिक ह्या स्लाईडमध्ये केलेले आहेत. हार्डली मला वाटते की 17 स्लाईड्स आहेत. त्या 17 स्लाईड्समध्ये हे टोटल टॉपिक आपण कव्हर केलेलं आहे. जे इम्पॉर्टंट आहे ते सर्व. ओके. आणि काही ट्रिक्स तुम्हाला मी जे शिकवत आहे त्या दिवशी तुम्हाला सांगितलं जाईल. तर ज्या ज्या गोष्टी मी इथे सांगितलं जाईल की बाबा हा इम्पॉर्टंट आहे, याच्यावर क्वेश्चन विचारला आहे, तर 100% लक्षात ठेवायचं याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहेत. हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला माहिती आहे की इथून पुढचे जे टॉपिक्स आहेत त्याचे वेटेज जवळपास किती आहे तर 80% आहे. किती पर्सेंट आहे? 80% आहे. ते 80% हार्डली तुम्हाला माहिती आहेत की ह्या सॉलिड स्टेटसारखे जे टॉपिक आहे जवळपास 10 टॉपिक जर आपण व्यवस्थित केले 10 म्हणजे आता शेवटी आपण चालवलं आहेत. शेवटचे 10 ह्याच्यातले जे 10 टॉपिक आहेत ते जर परफेक्टली केले तर अबाव 90% तुम्हाला भेटू शकतं. अबाव 90% म्हणजे बाकीचा जास्त अभ्यास न करता जे इम्पॉर्टंट 10 टॉपिक आहेत जे आपल्याला मी सांगेन तुम्हाला हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावर इतके क्वेश्चन्स विचारलेले होते. ते जर 10 टॉपिक जर तुम्ही प्रामाणिकपणे केले तर 100% तुम्हाला अबाव 90% केमिस्ट्रीमध्ये पडू शकतात. चला आपण 1 बाय 1 हा टॉपिक कंप्लीट करू. तर मी काय सांगितलं की एम-एस-टी सी-ई-टीला केमिस्ट्रीमध्ये किती क्वेश्चन विचारले आहेत? 3 ते 4 हमखास. म्हणजे पाठीमागच्या वर्षी जर बघितलं तर टोटल नियर अबाउट 45 ते 50पर्यंत क्वेश्चन्स या टॉपिकवर सगळ्या आपण ज्या बॅच जर चेक केल्या तर त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि एका बॅचला जर आपण त्याचं कम्पॅरेटिव्हली स्टडी केला तर एका बॅचला कमीत कमी 3 ते 4 क्वेश्चन्स या टॉपिकवर विचारलेले आहेत. काही क्वेश्चन थेरॉटिकल बेसवर आहेत जे थेरी आपण जे आता बघणार आहोत त्या थेरी बेसवर आहेत आणि काही जे न्यूमेरिकल्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला एज लेंथ फाइंड आउट करायचं आहे किंवा रेडियस फाइंड आउट करायचं आहे. पुढच्या लेक्चर जे आपलं पी-वाय-क्यूचे लेक्चर्स होईल त्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी डिटेल इन्फॉर्मेशन देईल की कोणता क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, कोणत्या टॉपिकवर जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातात हे आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत. चला पहिला पार्ट बघू आपण क्लासिफिकेशन्स ऑफ सॉलिड. काय बघायचं आपल्याला? क्लासिफिकेशन्स ऑफ सॉलिड. हे क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड. सॉलिडच्या प्रॉपर्टी आपल्याला सगळ्या माहिती आहेत की कसं आहे ते हार्ड आहे, त्यानंतर मेल्टिंग पॉईंट त्याचा काय आहे, हाय मेल्टिंग पॉईंट आहे, डक्टाईल आहे, मॅलेबल आहे. सॉलिड ते मेटलचे प्रॉपर्टी आहेत. जशा सॉलिडच्या काय आहेत की त्याच्यामध्ये साईज, शेप, व्हॉल्यूम हे काय आहेत फिक्स आहेत. ह्या सगळ्या प्रॉपर्टी फिक्स आहेत आपल्याला माहिती आहेत. त्या सॉलिडमध्ये परत 2 टाईप्स आहेत. मग ॲक्च्युली पहिल्यांदा काय बघितलं आपण की लास्ट लेक्चर इन द सेन्स आपल्याला माहिती आहे लिक्विड आहे, सॉलिड आणि गॅस यांचा जो डिफरन्स झालेला आहे ते एक पॉईंटमुळे झालेला आहे. त्याला म्हटलं आपण काय? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कोणतं? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त होतं. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ज्याच्यामध्ये जास्त होतं. म्हणजे 2 पार्टिकल एकत्र अटॅच केले. काय केलं आपण? अटॅच म्हणजे त्या 2 पार्टिकलमध्ये जो फोर्स आहे तो फोर्स इतका होता की 2 पार्टिकल काय झाले? ॲडजेसंट टू इच अदर झाले आणि म्हणून
त्याला आपण सॉलिड म्हटलं. त्याला काय म्हटलं आपण? सॉलिड म्हटलं. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट ह्या सॉलिडमध्ये जे बाकीचे लिक्विड आणि गॅसला जे डिफरन्शिएट करतं, सॉलिड, लिक्विड, गॅस, हे काय स्टेट ऑफ मॅटर आहे, त्यातलं आपण सॉलिड बघतोय. या सॉलिडमध्ये काय की सॉलिडमध्ये काय सांगितलं, जे महत्त्वाची गोष्ट आहे त्याला काय म्हटलं आपण? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. काय म्हटलं त्याला? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि ज्यावेळी इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल त्यावेळी ते पार्टिकल ॲडजस्टंट टू इच अदर, त्यांच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स तयार होतो, ते एकमेकांच्या जवळ येतात आणि मग आपल्याला काय म्हणतो? त्याला सॉलिड म्हणतो. हे जे आपल्याला माहिती आहे जवळपास किती टाईप्स आहेत? तर 5 टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये आपण बघितले ते डायपोल डायपोल इंटरॅक्शन, डायपोल इंड्यूस डायपोल इंटरॅक्शन, वंडरवॉल फोर्स, त्यानंतर त्यालाच आपण म्हटलं काय? लंडन डिस्पर्शन फोर्स. त्यानंतर आपण काय बघितलं? हे हायड्रोजन बॉन्डिंग असेल, आयन डायपोल इंटरॅक्शन असेल, हे सगळे 5 टाईप्स जे आहेत ते 5 टाईप आपल्या सॉलिडमध्ये इथं बघायचे आहेत. त्या टाईप्सनुसार ते जे सॉलिडचे टाईप्स पडलेले आहेत. चला वन बाय वन सगळं आपण कंप्लीट करून घेऊ. आपल्याला एवढं समजले की हे सगळं चाललेलं आहे सॉलिडमुळं. का झालं? तर बिकॉज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कशामुळे झालं ते? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आता हे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे त्याच्यामध्ये हे सॉलिडचे 2 टाईप्स पडले. एक आहे क्रिस्टलाइन आणि दुसरा आहे अमॉर्फस सॉलिड. काय आहे ते? क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड. आता आपण बोर्ड एक्झामला आपण त्याचा डिफरन्स डिटेल वाचलेला आहे किंवा लर्न केला, कारण आपल्याला माहिती आहे की ह्याच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन विचारलं, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस. ओके, आता इथं आपल्याला स्पीडमध्ये बघायचं आहे की क्रिस्टलाइन कशाला म्हणायचं आणि अमॉर्फस कशाला म्हणायचं. एक्झाम्पलनं सुरुवात केलेली आहे बघा की क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे कोणता? NaCl किंवा कोणताही मेटल Fe हा काय झाला? क्रिस्टलाइन झाला. आणि अमॉर्फसमध्ये काय सांगितले? ग्लास असेल, रबर असेल, प्लास्टिक असेल, हे सगळे काय झाले? अमॉर्फस. हे काय झाले? अमॉर्फस. आता क्रिस्टलाइन कशाला म्हणायचं आणि अमॉर्फस कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये रेग्युलर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल असतं. काय असतं? रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर रेग्युलर अरेंजमेंट ऑफ पार्टिकल. ज्यांची अरेंजमेंट काय असेल? रेग्युलर असेल. बघा, हा एक ॲटम आहे, त्यानंतर दुसरा पार्टिकल, तिसरा पार्टिकल, ह्या दोघांमधलं डिस्टन्स, ह्या दोघांमधलं डिस्टन्स किंवा कोणताही पार्टिकल भेटला तर ते काय? रेग्युलर मॅनेजमेंटमध्ये. त्याच्यामध्ये रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटम्स. कशामध्ये? ते रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटम्स. आता ह्या रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटम्स आहेत, हे सगळी अरेंजमेंट फिक्स आहे. आणखी काय सांगतोय आपल्याला? दे हॅव अ शार्प मेल्टिंग पॉईंट. ह्याच्यामध्ये मेल्टिंग पॉईंट कसं आहे? शार्प मेल्टिंग पॉईंट आहे. ओके, आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये क्रिस्टलाइन मटेरियल शोज अनआयसोट्रॉपिक नेचर. अनआयसोट्रॉपिक नेचर. आता अनआयसोट्रॉपिक नेचर म्हणजे काय? जर म्हणजे आपलं जे फिजिकल क्वांटिटी आहेत, काय ते फिजिकल पॅरामीटर कोणकोणते आहेत? तर ते आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. कोणतं आहे ते बघा? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. त्यानंतर कोणतं आहे? तर थर्मल कंडक्टिव्हिटी. त्यानंतर काय? मेटलिक कंडक्टिव्हिटी. दे आर डिफरंट इन अ डिफरंट डायरेक्शन. नीट लक्षात घ्या. व्हॉट इज बाय अनआयसोट्रॉपिक नेचर? अनआयसोट्रॉपिक नेचर मीन्स व्हॉट? तर फिजिकल प्रॉपर्टी लाईक कोणत्या प्रॉपर्टी? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी एक्सेट्राज आर डिफरंट इन अ डिफरंट डायरेक्शन. जर मी हा जर क्यूब घेतला, हा मेटल आहे आणि मेटल मी काय केलं? ही जर साईड काय केली? कट केली किंवा व्हर्टिकली कट केला, हॉरिझॉन्टली कट केलं आणि त्यांचं सेपरेट मी फिजिकल पॅरामीटर चेक केलं, त्याच्यामध्ये काय की वेगवेगळ्या डायरेक्शनला, तर त्यांचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मला डिफरंट भेटणार आहे, त्याचा कंडक्टिव्हिटी डिफरंट भेटेल. त्यानंतर काय? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी डिफरंट भेटेल. त्यालाच काय म्हटलं जातं? अनआयसोट्रॉपिक. त्याला काय म्हटलं जातं? अनआयसोट्रॉपिक. त्याच्या अपोजिट बघायचं आहे आपल्याला अमॉर्फस बघायचं आहे. तर अमॉर्फस काय सांगते आपल्याला? तर अमॉर्फसचे एक्झाम्पल दिले, ग्लास आणि रबर दिले. काय दिलेलं आहे? ग्लास आणि रबर. ह्या ग्लास आणि रबरमध्ये काय डिफरन्स आहे बघा की यांची जी अरेंजमेंट आहे ॲटमची अरेंजमेंट. आता ॲटम आपण माहिती आहे स्मॉलेस्ट पार्टिकल. तर ह्या सॉलिड स्टेटमध्ये ते जे ॲटम्स आहेत ते छोटे छोटे टायनी पार्टिकल्स आहेत. तर इथे शब्द काय वापरला जातो? पार्टिकल वापरला जातो. काय वापरला जातो? पार्टिकल. तर रॅन्डम अरेंजमेंट आहे. कशाची? रॅन्डम अरेंजमेंट ऑफ पार्टिकल. जर ह्या केसमध्ये हे दोन्ही एक्झाम्पल दाखवलेत बघा, हे क्रिस्टलाइन आहे आणि हे काय आहे? अमॉर्फस आहे. हे काय आहे? अमॉर्फस. आता क्रिस्टलाइन आणि अमॉर्फसमध्ये काय डिफरन्स बघा? ह्यांची जी अरेंजमेंट आहे कशाची? पार्टिकलची, ती रेग्युलर अरेंजमेंट आहे. कशी आहे ती? रेग्युलर अरेंजमेंट. आणि ह्यांची जी अरेंजमेंट आहे ती कशी आहे? रॅन्डम अरेंजमेंट. कशी आहे ती? रॅन्डम अरेंजमेंट. बरं, हे रॅन्डम अरेंजमेंट असल्यामुळं ते काय? डू नॉट हॅव अ शार्प मेल्टिंग पॉईंट. त्याचा मेल्टिंग पॉईंट काय नाही? शार्प नाही, फिक्स नाही.
आणि अमॉर्फस सॉलिड हे काय दाखवतात, तर दाखवतात आयसोट्रोपिक नेचर. काय दाखवतात आपल्याला, आयसोट्रोपिक नेचर. मग बघा अनआयसोट्रॉपिकच्या बरोबर अपोजिट काय मिळणार आपल्याला, आयसोट्रॉपिक नेचर. आयसोट्रॉपिक म्हणजे आता सांगा की फिजिकल क्वांटिटी लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, त्यानंतर काय सांगितलं तुम्हाला, थर्मल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आर सेम इन अ डिफरंट डायरेक्शन. मी हा जर पीस कसा जरी कट केला, व्हर्टिकल केला, हॉरिझॉन्टली केला, कोणताही कट केला, तरी देखील त्या पार्टचं जर मी फिजिकल पॅरामीटर चेक केलं तर ते सगळं काय भेटेल, मला सेम भेटेल. त्याला काय म्हटलं जातं, आयसोट्रॉपिक. जर डिफरंट भेटलं तर त्याला काय म्हटलं जातं, अनआयसोट्रॉपिक. ह्याच्यावर क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. क्रिस्टलाइन सॉलिड कसं दाखवतं आपल्याला, अनआयसोट्रॉपिक नेचर दाखवतं. आणि अमॉर्फस सॉलिड आपल्याला काय दाखवतं, आयसोट्रॉपिक नेचर दाखवतं. काय दाखवतं आपल्याला, आयसोट्रॉपिक नेचर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, म्हणजे नेक्स्ट पार्ट बघू. ओके, समजतंय तुम्हाला, सिंपल. आता ह्या दोन्ही गोष्टीवर अजून एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. एक आहे आयसोमॉर्फिझम, काय दिलेलं बघा, आयसोमॉर्फिझम आहे. आणि दुसरा कोण आहे, पॉलिमॉर्फिझम. हे काय आहे, आयसोमॉर्फिझम. त्याला आयसोमॉर्फस आणि इथं काय मिळालं आपल्याला, पॉलिमॉर्फस. ओके, आयसोमॉर्फस आणि काय दुसरा पॉलिमॉर्फस आहे. आयसो म्हणजे काय बघा, या ठिकाणी मॉर्फिझम म्हणजे स्ट्रक्चर. मॉर्फिझम म्हणजे काय, स्ट्रक्चर, क्रिस्टल स्ट्रक्चर. ओके, मग आयसोमॉर्फिझम म्हणजे काय, टू ऑर मोर सबस्टन्स हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्स ह्याचं स्ट्रक्चर काय असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे, तर त्याला काय म्हटलं जातं, आयसोमॉर्फिझम म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, आयसोमॉर्फिझम. आणि एक सिंगल सबस्टन्स आहे, सिंगल सबस्टन्सचं वेगवेगळे स्ट्रक्चर फॉर्म झाले असतील तर त्याला काय म्हटलं जातं, पॉलिमॉर्फिझम. मेन डिफरन्स बघून घ्या. आयसो म्हणजे काय, दोन किंवा टू ऑर मोर काय सबस्टन्स आहे, आणि या सबस्टन्सचं काय आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर कसं आहे, सेम आहे. कसं आहे ते, सेम आहे. आणि मग आपल्याला बघायचं काय, पॉलिमॉर्फिझम. तर पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, कंपाऊंड एकच आहे, वन सबस्टन्स. काय सांगतो तुम्हाला, वन सबस्टन्स, पण त्याचे क्रिस्टल स्ट्रक्चर काय भेटतील आपल्याला, तर डिफरंट फॉर्म भेटतील. काय भेटतील, डिफरंट फॉर्म. काय भेटतील, बिकॉज ऑफ डिफरंट कंडिशन. कशामुळे झालं ते, डिफरंट कंडिशनमुळं आपल्याला काय भेटतील, डिफरंट क्रिस्टल स्ट्रक्चर भेटतील एकाचेच. मग इलेमेंटच्या बाबतीमध्ये जर विचार केला, कशाच्या बाबतीमध्ये, इलेमेंटच्या बाबतीमध्ये विचार केला, तर आपल्याला त्याला म्हटलं जातं ॲलोट्रॉपी. काय म्हटलं जातं त्याला, ॲलोट्रॉपी. फॉर एक्झाम्पल आपल्याला माहित आहे कोण, कार्बन काय दाखवतोय आपल्याला, तर तीन स्ट्रक्चर दाखवतोय, ॲलोट्रॉपी नेचर. कार्बन शोज ॲलोट्रॉपी नेचर. कोणकोणते आहेत, डायमंड आहे, त्यानंतर कोण आहे, ग्राफाइट, त्यानंतर फुलेरिन. म्हणजे डायमंड, ग्राफाइट, फुलेरिन म्हणजे काय झाला, ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन. म्हणजे जे पॉलिमॉर्फिझममध्ये जर इलेमेंट असेल, तर इलेमेंट पण काय दाखवतोय, कार्बन एकच इलेमेंट आहे, पण त्याचे टाइप्स जे स्ट्रक्चर फॉर्म आहेत ते काय मिळतात आपल्याला, तीन मिळतात, डायमंड, ग्राफाइट आणि फुलेरिन. पण तसेच जर मॉलिक्युल बघितलं किंवा सबस्टन्स बघितला, अ सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट, काय सांगतंय, टू ऑर मोर फॉर्म ऑर क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. एकच सबस्टन्स आहे पण डिफरंट कंडिशनमुळं आपल्याला डिफरंट स्ट्रक्चर मिळतात, त्याला म्हणायचं पॉलिमॉर्फिझम. दोन किंवा दोनपेक्षा जास्त जर सबस्टन्स घेतले आणि त्यांचं जर स्ट्रक्चर एक असेल तर त्याला म्हणायचं आयसोमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझममध्ये काय होतं, त्यांचा ॲटॉमिक रेशो सेम राहतो. काय राहतो, ॲटॉमिक रेशो सेम राहतो. मग ॲटॉमिक रेशो बघून घ्या. आता इथे NaF दिलेला आहे आणि त्याच्याचबरोबर MgO दिलेला आहे. काय दिलेलं आहे, NaF आणि त्याच्याच जोडीला MgO. आता Naचं किती ॲटम प्रेझेंट आहे, 1. फ्लोरीनचं किती आहे, 1. मॅग्नेशियमचा 1 आणि ऑक्सिजनचा किती आहे, 1. काय रेशो तयार झाला, तो तयार झाला 1:1. काय तयार झाला, 1:1 रेशो तयार झाला. सेम बघून घ्या, NaNO3चं आणि CaCO3चं. Na कशी आहेत, 1 आहे. त्यानंतर नायट्रोजन आला 1, ऑक्सिजन किती आला, 3. काय रेशो झाला, 1:1:3 झाला. पुढे बघा, CaCO3 बघून घ्या, काय रेशो आहे, 1:1:3 आहे. कॅल्शियम 1 आहे, कार्बन 1 आहे, ऑक्सिजन किती मिळाले आपल्याला, 3 मिळाले. काय रेशो तयार झाला, 1:1:3. म्हणजे ओळखण्यासाठी आयसोमॉर्फिझमचं जर एक्झाम्पल विचारलं तर लक्षात ठेवायचं, ॲटॉमिक रेशो काय असतो, सेम असतो. काय सेम असतो, ॲटॉमिक रेशो. पुन्हा एकदा समजून घ्या, आयसोमॉर्फिझम आणि पॉलिमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम, दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्स,
टू ऑर मोर सबस्टन्स हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. काय असणार आहे, दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्सचं क्रिस्टल स्ट्रक्चर सेम असेल त्यांचा ॲटॉमिक रेशो काय असतो, सेम असतो. आणि पॉलिमॉर्फिझम एकाच सिंगल सबस्टन्सचं दोन किंवा दोनपेक्षा जास्त क्रिस्टल तयार होतात, दोन किंवा दोनपेक्षा जास्त क्रिस्टल तयार होतं, त्याला म्हटलं जातं पॉलिमॉर्फिझम. आणि जर तो इलेमेंट घेतला तर ते जे नेचर दाखवलं जातं त्याला म्हटलं जातं ॲलोट्रॉपी. आणि मग क्वेश्चन तुम्हाला विचारतात पॉलिमॉर्फिझम शोज काय दाखवतात, ॲलोट्रॉपी नेचर दाखवतात. काय दाखवतात, ॲलोट्रॉपी. ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन भेटेल. चला नेक्स्ट कन्सेप्ट समजून घेऊ. चला काय सांगितलं बघा, आता हेच मगाशी तुम्हाला मी सांगितलं, काय सांगितलं की क्रिस्टलाइन आहे तर त्याचे किती टाइप्स आहेत, 4 टाइप्स आहेत. कितीच्या, 4. मग ते कोणकोणते आहेत, आयोनिक आहे, कोव्हॅलंट, मॉलिक्युलर आणि मेटॅलिक. ह्याची नावं अशी का पडली तर त्यांच्यामध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन, काय इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कशाचा आहे, बॉन्ड तयार कसा केला, त्याच्यानुसार त्यांचे काय पडले, टाइप्स पडलेले आहेत. आपण सगळे पॅरामीटर ह्या टेबलमध्ये आपण कंप्लीट करून घेऊ. कशाला काय म्हणायचं, कोण कंडक्टिव्हिटी आहे, गुड कंडक्टर आहे, कोण बॅड कंडक्टर आहे, हे सगळं आपल्याला ह्या पार्टमध्ये आपल्याला बघायचं आहे. चला पहिली प्रॉपर्टी आहे पार्टिकल ऑफ युनिट सेल. काय बघायचे, पहिली प्रॉपर्टी बघा. 4 टाइप सांगितलं तुम्हाला, आयोनिक आहे, कोव्हॅलंट आहे, मॉलिक्युलर आणि मेटॅलिक आहे. ओके, त्यानंतर आयोनिक सांगितलं. आयोनिक म्हणजे काय, पार्टिकल टाइप कोणकोणते प्रेझेंट आहेत, कॅटायन्स आणि आनायन्स आहेत. काय प्रेझेंट आहे याच्यामध्ये, कॅटायन्स आणि आनायन्स. फॉर एक्झाम्पल NaCl घेतला तर काय प्रेझेंट झाला, Na+ झाला, आणखी काय झाला, Cl-. काय झाला, Na++ काय झाला, Cl- झाला. पुढं एकच कंप्लीट करून घेऊ आयोनिक. बरं ठीक आहे, कंटिन्यू करू. त्यानंतर कोव्हॅलंट जर बघितला तर जो बॉन्डेड आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आपल्याला माहिती आहे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन आहे. मग कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटम काय प्रेझेंट आहे, कोव्हॅलंटली. मॉलिक्युल सॉलिड म्हणजे मोनो ॲटॉमिक ऑर पॉली ॲटॉमिक मॉलिक्युल. ओके, त्यापेक्षा आपण सिंगल तुम्हाला एक्सप्लेन करतो, ते जास्त सोपं जाईल ह्यासाठी. आयोनिक सॉलिड सांगितलं तुम्हाला, पहिल्यांदा आयोनिक सॉलिड कंप्लीट करून घेऊ, 1 by 1 सगळं करून, ते तुम्हाला जास्त सोपं जाईल म्हणून. आयोनिक सॉलिड आहे कारण लक्षात ठेवायला सोपं जाते बघा. आयोनिक काय आहे, सॉलिड आहे. आयोनिक सॉलिड म्हणजे आपल्याला माहिती आहे की ह्याच्यामध्ये जो बॉन्ड तयार होणार आहे, कोणता बॉन्ड तयार होणार, आयोनिक बॉन्ड तयार होणार. कोणता तयार होणार, आयोनिक बॉन्ड. ओके, आता आयोनिक बॉन्ड तयार झाला. आता आयोनिक बॉन्ड कशामध्ये तयार होतो, तर तो तयार होतो कशामध्ये, आयन्समध्ये. कशामध्ये, आयन्समध्ये. आयनचे 2 टाइप्स काय माहिती आहे आपल्याला, एक माहिती आहे कॅटायन आणि दुसरा कोण आहे, अनायन. बरं, कॅटायनवर चार्ज काय आहे, तो पॉझिटिव्ह आहे. अनायनवर चार्ज काय, निगेटिव्ह आहे. कॅटायनवर चार्ज काय, पॉझिटिव्ह. अनायनवर चार्ज काय, निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्हचं अट्रॅक्शन होणार, पॉझिटिव्ह निगेटिव्हचं काय झालं, अट्रॅक्शन. पॉझिटिव्ह निगेटिव्हचं अट्रॅक्शनचं नाव काय, इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. काय आलं बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बघा म्हणजे हे 1 by 1 सगळे येतात. ओके, आयोनिक बॉन्ड आहेत ते कशा असतात, ते असतात हार्ड असतात. कशा असतात, ते हार्ड असेल तर त्याचा मेल्टिंग पॉईंट कसा असणार आहे, मेल्टिंग पॉईंट काय असणार आहे त्यांचा, हाय असणार आहे. काय असणार आहे, हाय. मग ही रेंज दिलेली आहे आपल्याला, किती दिलेलं आहे, 600 to 3000 डिग्री सेल्सिअस. मग असे 1 by 1 लक्षात ठेवलं ना आपल्याला काय अडचण येणार नाही. बघा आयोनिक सॉलिड बघितलं कशामध्ये आलं, आयनमध्ये काय प्रेझेंट आहे, कॅटायन आनायन. म्हणजे चार्ज काय आला, पॉझिटिव्ह निगेटिव्हचं अट्रॅक्शन म्हणजेच कोणतं, इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, ते कसं आहे, हार्ड आहे मग त्याचा मेल्टिंग पॉईंट काय झाला, हाय झाला. अजून एक दिलेलं आहे हार्ड बरोबरच काय दिलेलं आहे, ते कसं आहे, ते आहे ब्रिटल आहे. कसं आहे, ते ब्रिटल. हार्ड पण आहे आणि ते कसं आहे, ब्रिटल आहे. पुढं कोव्हॅलंट बॉन्ड बघून घ्या. कोव्हॅलंट सांगितलं आपल्याला, ते कसं तयार झाले, कोव्हॅलंट बॉन्ड कशापासून तयार झाले, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजेच काय, कोव्हॅलंट बॉन्ड. जसं इथे इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, इथं कसं आहे, कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटम्स, कोव्हॅलंट बॉन्ड आहे. ओके, त्यानंतर हिचं काय बघितलं, हिचं नेचर बघितलं कसं आहे, ते व्हेरी हार्ड आहे. कोव्हॅलंट बॉन्ड कसं आहे, ते व्हेरी हार्ड आहे. मग जर त्याच्यापेक्षा हार्ड असेल, हार्ड असेल तर त्याचं बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट काय असेल, त्याच्यापेक्षा जास्त असेल. कोव्हॅलंट, इथं कोणता बॉन्ड तयार, कोव्हॅलंटी बॉन्ड म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेला आहे. ओके, चला मॉलिक्युलर सॉलिड. आता मॉलिक्युलर सॉलिड कशाला म्हणायचं, फॉर एक्झाम्पल मॉलिक्युलर सॉलिड म्हणजे कोण, Cl2 घेतला, H2 घेतला किंवा HCl घेतला. हे कसे आहेत, Cl2 H2 HCl. आणि किंवा अजून बाकीचे तुम्हाला जे गॅसेस फॉर्ममध्ये असतील, कशामध्ये, गॅसेस फॉर्ममध्ये. हे गॅसेस फॉर्ममधले मॉलिक्युल लक्षात घ्या, गॅसेस फॉर्ममधले मॉलिक्युल काय, ते मी कशामध्ये कन्वर्ट केले,
ते केले सॉलिडमध्ये. ते कशामध्ये कन्वर्ट केले? सॉलिडिफिकेशन ऑफ दिस मॉलिक्यूल. काय केलं मी? सॉलिडिफिकेशन केलं. सॉलिडिफिकेशन ऑफ दिस मॉलिक्यूल इट इज कॉल्ड एज मॉलिक्युलर सॉलिड. त्याला काय म्हणलं? मॉलिक्युलर सॉलिड. हे जे मॉलिक्यूल आहे ती मोनोअटॉमिक असेल किंवा काय असेल? पॉलीअटॉमिक असेल. मोनोअटॉमिक किंवा पॉलीअटॉमिक. त्यांचं काय केलं मी? सॉलिड केलं. काय केलं ते? गॅसेसचं कन्व्हर्जन सॉलिडिफिकेशन सॉलिड केलं. म्हणजे त्याला काय म्हणलं आपण? मॉलिक्युलर सॉलिड. बरं, ह्यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे तो कोण आहे? लंडन आहे किंवा डायपोल डायपोल फोर्स आणि काय? हायड्रोजन बॉन्डिंग. हे तिन्ही प्रेझेंट आहे. काय आहे? लंडन डिस्पर्शन फोर्स. त्याला आपण वीक वंडरवॉल फोर्स म्हणलं. काय म्हणलं त्याला? वंडरवॉल फोर्स म्हणलं. डायपोल डायपोल इंटरॅक्शन काय? ॲक्च्युली डायपोल डायपोल हे कसं आहे याच्यात? डायपोल डायपोल तर ते आहे वीक डायपोल डायपोल. लक्षात घ्या कशा आहे ते? वीक डायपोल. डायपोल डायपोल इंटरॅक्शन कोणामध्ये होतं हे तुम्हाला आता आपण 11वीचे टॉपिक घेत असताना हे तुम्हाला सगळे समजले. डायपोल डायपोल पोल पोल पोलार पोलार कशामध्ये आलं ते? पोलार पोलार. डायपोल डायपोल इंटरॅक्शन आलं याचा अर्थ दोघं कशामध्ये आले? पोलार मॉलिक्यूल आले. कसे आले? पोलार मॉलिक्यूल आले. लंडन डिस्पर्शन फोर्स किंवा वीक वंडरवॉल फोर्स याचा अर्थ ते कसं आहे? दोघंही नॉन पोलार आहेत. कसे आहेत ते? नॉन पोलार. म्हणजे डायपोल डायपोल आलं पोल पोल पोलार पोलार. मग पोलार पोलारमध्ये आलं दोन्ही मॉलिक्यूल काय पाहिजेत? पोलार पोलार. म्हणजे डायपोल डायपोल इंटरॅक्शन झालं. त्यानंतर लंडन डिस्पर्शन फोर्स त्यालाच वंडरवॉल फोर्स म्हणलेला आहे. ते दोन्ही नॉन डायपोल म्हणजे कसं आहे ते नॉन पोलार बॉन्डिंगमध्ये. कशामध्ये होतं? नॉन पोलार. आणि त्यानंतर थर्ड तो कोण आहे? हायड्रोजन बॉन्डिंग. कोणतं? हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणजे एच एफ मॉलिक्यूल असेल किंवा असं त्यामध्ये जे बॉन्डिंग होतं. हायड्रोजन बॉन्डिंग पण आपल्याला माहिती आहे. एक आहे इंट्रामॉलिक्यूल, दुसरा काय आहे? इंट्रामॉलिक्यूल. ओके. तर हे तिन्ही टाईपचे बॉन्डिंग ज्याच्यामध्ये तयार होतं त्याला काय म्हणलं आपण? मॉलिक्युलर सॉलिड. तिन्ही टाईपचे होतात. म्हणजे काही ठिकाणी लंडन डिस्पर्शन म्हणजे डायपोल डायपोल होईल. फॉर एक्झाम्पल जर मिथेन घेतला आणि सीसीचे मिथेन मॉलिक्यूल घेतला CH4 नॉन पोलार मॉलिक्यूल आहे. त्याच्यामध्ये काय तयार होणार? लंडन डिस्पर्शन फोर्स होईल किंवा त्याला वीक वंडरवॉल फोर्स म्हणलेला आहे. डायपोल डायपोल इंटरॅक्शन H2 मॉलिक्यूल घेतला त्याच्यामध्ये काय होणार? डायपोल डायपोल इंटरॅक्शन होईल. ओके. त्यानंतर काय? हायड्रोजन बॉन्डिंग आहे. सेम HFमध्ये काय झालं? हायड्रोजन बॉन्डिंग. हे सगळे मॉलिक्यूल कसे आहेत? ते सॉफ्ट आहेत. कसे आहेत ते? सॉफ्ट. कारण त्याच्यामधलं जे बॉन्डिंग आहे ते कसं आहे? वीक आहे. त्यामध्ये काय झाला? सॉफ्ट झाला. आणि सॉफ्ट झाला त्याचा मेल्टिंग पॉईंट बघा -272 डिग्री तिथून किती आहे? 400 डिग्री सेल्सिअस आहे. त्यानंतर बघा मेटॅलिक सॉलिड्स. मेटॅलिक आयन इन अ सी ऑफ इलेक्ट्रॉन. ओके. त्याच्यामध्ये कोणता बॉन्ड प्रेझेंट आहे? मेटॅलिक बॉन्ड आहे. काय प्रेझेंट आहे? मेटॅलिक बॉन्ड. पुढे सांगा अट्रॅक्शन बिटवीन ए कॅटायन्स अँड मोबाईल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. कशामध्ये? मेटॅलिक बॉन्ड म्हणजे काय? तर ते कशामध्ये होतं? अट्रॅक्शन बिटवीन. कुणाचं अट्रॅक्शन? अट्रॅक्शन बिटवीन अ कॅटायन्स अँड मोबाईल व्हॅलन्सवर. त्यानंतर ही व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल म्हणजेच काय? त्याचं नेचर सॉफ्ट सुद्धा असू शकतं. सॉफ्टपासून ते कुठं पण जाईल? ते व्हेरी हार्डपर्यंत. याचा अर्थ त्याचा मेल्टिंग पॉईंट हा मायनसमध्ये सुद्धा असू शकतो आणि प्लसमध्ये खूप जास्त सुद्धा असू शकतो. मेल्टिंग पॉईंट वाईड रेंज दिलेला आहे. किती दिलेला आहे? -39 डिग्री सेल्सिअस टू 3400 डिग्री सेल्सिअस. ओके. समजलं आहे आयोनिक सॉलिड. अजून याचा एक पार्ट आहे बघा पुढचा. मला वाटतं हे समजलं असेल. सिंपल आहे. आपण सगळे एकाच याच्यामध्ये करून घेतलेला आहे. थर्मल कंडक्टिव्ह अर्थ. ह्याच्यात हा जास्त क्वेश्चन तुम्हाला ह्याच्या बाबतीमध्ये विचारलेला आहे MCQ मध्ये. तर आयोनिक सॉलिड जर बघितलं, काय बघितलं? आयोनिक सॉलिड. जर आयोनिक सॉलिड कशा असेल? सॉलिड फेजमध्ये असेल. कोणत्या फेजमध्ये? सॉलिड फेजमध्ये. तर ते कसं आहेत? ते आहेत बॅड कंडक्टर. हे लक्षात घ्या. ते कसे आहेत? बॅड कंडक्टर आहे. पण ते मोल्टन स्टेजमध्ये असेल. कोणत्या स्टेजमध्ये? मोल्टन स्टेजमध्ये किंवा ॲक्वेस फेजमध्ये असेल. मोल्टन किंवा ॲक्वेस फेजमध्ये असेल तर काय? तर ते आहे गुड कंडक्टर. कसं आहे ते? गुड कंडक्टर. ओके. म्हणजे जर ते सॉलिड फेजमध्ये असेल. कोणत्या फेजमध्ये? सॉलिड फेजमध्ये असेल तर ते कसं आहे? ते आहे बॅड कंडक्टर. ते कसं आहे? बॅड कंडक्टर. पण जर लिक्विड फेजमध्ये असेल म्हणजेच कोणत्या? मोल्टन स्टेजमध्ये किंवा ॲक्वेस फेजमध्ये तर मात्र ते कसं आहे? ते आहे गुड कंडक्टर. ते कसं आहे? गुड कंडक्टर. मग ते काय होतं? तर Na+ आणि Cl- हे दोघे एकत्र आले NaCl तयार झालं. मोल्टन स्टेजमध्ये काही अमाऊंटमध्ये Na+ आणि Cl- तयार होईल. काही डिफरन्स तयार होईल. पण ॲक्वेस फेजमध्ये त्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे Na++ आणि Cl- मधलं चार्ज सेपरेशन म्हणतो आपण, ते इझिली ॲक्वेस फेजमध्ये होतं. आणि चार्ज सेपरेशन झालं तर इझिली काय करतं? ते इलेक्ट्रिसिटी काय करू शकतं? कंडक्ट करू शकतो. ओके. चला हे सगळं समजलं आपल्याला. हे सगळं टोटल पार्ट कंप्लीट केला. कोव्हॅलंट बॉन्ड काय आहे?
प्युअर कंडक्टर आहे. कसं आहे ते प्युअर कंडक्टर आहे, पण त्याच्यामधला एक कोण आहे तो ग्राफाईट आहे. ग्राफाईट कसं आहे तर ग्राफाईट इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. काय आहे ते गुड कंडक्टर का तर sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत. ग्राफाईटमध्ये काय sp2 हायब्रिडाइज प्रेझेंट आहे. आणि डायमंड आहे, डायमंडला sp3 आहे. इच कार्बन ॲटम अटॅच टू डिफरंट 4 कार्बन ॲटम. मग त्याच्यामध्ये डायमंडमध्ये काय होतं तर तो हीट काय करतो कॅरी करतो. हे एक्सेप्शनल केस सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते MCQ मध्ये. तर कोव्हॅलंट आहे, पुअर कंडक्टर आहे. दोन सोडला, कोण सोडला ग्राफाईट. ग्राफाईट कशाच्या बाबतीमध्ये एक्सेप्शनल आहे तो आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. कशासाठी आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आणि डायमंड एक्सेप्शन आहे कशासाठी थर्मल कंडक्टिव्हिटी. डायमंड काय करतो गुड कंडक्टर ऑफ हीट आहे आणि ग्राफाईट काय गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. ओके एक्झाम्पल इथं डायमंड आणि सिलिका दिलेलं आहे, इथं NaCl आणि CF2 दिलेलं आहे. त्यानंतर मॉलिक्युलर सॉलिड कसं आहे पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आयस आणि बेंझोइक ॲसिड दिलेलं आहे. सगळ्यात जास्त मेटलिक कंडक्टर आहे ॲट अ रूम टेम्परेचर गिवनमध्ये डायरेक्टली काय आहे तो गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आपल्याला मेटलच्या प्रॉपर्टी माहितीच आहेत मग अशी जसं सांगितलं मॅलेबल डक्टाईल सोनोरस रिंगिंग साऊंड त्याला म्हटलं आपण. त्यानंतर काय गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहे, हार्ड आहे, मेल्टिंग पॉईंट जास्त आहे. ओके हे सगळे मेटलिकची प्रॉपर्टी आहेत, हाही मेटलिकच आहे. आणि म्हणून हे सगळं म्हणजे हे चारीचा जर विचार केला चारीचा विचार केला आणि तुम्हाला क्वेश्चन विचारला की विच ऑफ द फॉलोइंग इज अ गुड कंडक्टर, विच ऑफ द फॉलोइंग इज अ गुड कंडक्टर इन अ सॉलिड स्टेट असा जर विचारला तर आपला आन्सर मिळणार आहे ते मेटलिक सॉलिड. आणि मग जर विचारलं याच्यामध्ये तर आयोनिक सॉलिडचं जर असेल तर ते कशामध्ये आहे ते लिक्विड स्टेटमध्ये आहे किंवा त्याला ॲक्विस फेज म्हणलं जातं किंवा त्याला मोल्टन स्टेज म्हणलं जाते. चला नेक्स्ट समजून घेऊ आपण. तर टाईप्स ऑफ युनिट सेल काय बघायचे आहे आपल्याला टाईप्स ऑफ युनिट सेल. ह्या टाईप्स ऑफ युनिट सेलमध्ये एकच मिनटं चला टाईप्स ऑफ युनिट सेल बघायचे आहेत आपल्याला. चार आहेत पण आपल्या सिलेबसला तसं बघायला गेलं तर बेस सेंटरचं काय एवढा क्वेश्चन्स नाही आहेत म्हणजे आपल्याला 3 तर आहेत. म्हणजे कोणकोणते बघा. ओके तर पहिला आहे तो प्रिमिटिव्ह आहे. काय आहे तो प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्हला काय म्हणलं सिम्पल युनिट सेल म्हणलं. काय म्हणलं त्याला सिम्पल युनिट सेल. याचा अर्थ जो क्यूब आहे काय आहे तो क्यूब आहे. आता समजा हा क्यूब जर घेतला हा क्यूब घेतला तर क्यूबच्या कॉर्नरला काय असणार आहे पार्टिकल प्रेझेंट असेल किंवा ॲटम प्रेझेंट असेल. हा जर क्यूब घेतला तर काय 1 2 3 4 5 6 7 8 फक्त कॉर्नरला काय प्रेझेंट आहे तर त्याच्यामध्ये पार्टिकल प्रेझेंट आहे. फक्त कॉर्नरला काय प्रेझेंट आहे पार्टिकल प्रेझेंट आहे. मग त्यालाच काय म्हणलं पार्टिकल्स आर प्रेझेंट ॲट इट्स कॉर्नर ओनली. फक्त कॉर्नरला किती प्रेझेंट आहेत 8 पार्टिकल. म्हणजे क्यूब जर बघितलं तर किती कॉर्नर भेटतील आपल्याला 8 कॉर्नर भेटतील. मग 8 कॉर्नरला एक एक पार्टिकल प्रेझेंट आहेत म्हणजे कॉर्नरला काय झाले पार्टिकल काय झालं प्रेझेंट झाले. पुढं बॉडी सेंटर युनिट सेल BCC बॉडी सेंटर बॉडीच्या सेंटरला एक काय पार्टिकल प्रेझेंट आहे बॉडीच्या सेंटरला एक. म्हणजे ही जर क्यूब जर बघितला क्यूबच्या आतमध्ये बॉडीमध्ये एक पार्टिकल प्रेझेंट आहे. बघा वन पार्टिकल इज अ प्रेझेंट ॲट अ सेंटर ऑफ इट्स बॉडी प्लस हे बाकीचे 8 ॲज इट इज आहे. म्हणजे 8 कॉर्नरला पार्टिकल आहेच आहे ॲडिशन टू द कॉर्नर पार्टिकल कॉर्नरला आहेच आहे प्लस एक त्याच्यामध्ये ॲडिशन काय झाला तो बॉडीच्या सेंटरमध्ये एक पार्टिकल काय प्रेझेंट आहे. फेस सेंटर युनिट सेल फेस सेंटर जर क्यूब जर बघितला क्यूबचे किती फेस आले 6 फेस आले. किती आले 6 फेस. म्हणजे बघा जर क्यूब जर पकडला आपण तर क्यूबच्या बघा वर खाली इकडं तिकडं म्हणजे 6 असेल. जर आता मी चेहरा जर क्यूब जर समजला तर बघा काय होणार आहे 1 2 3 4 5 आणि काय आला 6 आला. म्हणजे जर आपण हा फेस जर क्यूब जर पकडला पूर्ण फेस असा जर क्यूब आपण जर समजलं तर लक्षात घ्या कुठून आला बघा हे वर 1 2 त्यानंतर इकडे आला 3 इकडे आला 4 त्यानंतर पुढं 5 आणि इथं आला 6. म्हणजे प्रत्येक फेसला काय आला पार्टिकल आला प्लस काय कॉर्नरला. म्हणजे ह्या दोघांमध्ये म्हणजे सगळ्या आधी लक्षात घ्या सिंपल युनिट सेल किंवा प्रिमिटिव्ह म्हणजे कॉर्नरला ॲटम प्रेझेंट आहे किंवा पार्टिकल प्रेझेंट आहे ते सगळ्यामध्ये कॉमन आहे. सगळ्यामध्ये काय कॉमन आहे. ओके 8 कॉर्नरला सगळ्यामध्ये 8 मध्ये काय प्रेझेंट आहे. ह्याच्यामध्ये प्लस काय आहे ह्याच्यामध्ये की त्याच्या बॉडीमध्ये एक प्रेझेंट आहे बॉडीमध्ये काय पार्टिकल प्रेझेंट आहे. आणि ह्याच्यामध्ये 6 फेसला काय आहे ते
6 फेसेस आहेत तिथं काय प्रेझेंट आहे, पार्टिकल प्रेझेंट आहे. ओके, बेस सेंटरला पार्टिकल आर प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ एनी 2 ऑपोजिट फेसेस. इथं कसे 6 फेसेसला होता तसा कोणत्या तरी 2 फेसेसला, एक टॉप असेल आणि डाऊन असेल, ह्या साईडला असेल तर इकडे एक असेल, पुढं असेल तर या ठिकाणी पाठीमागं असेल, म्हणजे कोणत्या तरी 2 बेसला, कोणत्याही तर 2, पण ते कसे पाहिजेत, अपोजिट टू इच अदर, तर त्याला काय म्हणलं, बॉडी सेंटर म्हणलं. नीट समजून घ्या. प्रिमिटिव्ह फक्त सगळ्या कॉर्नरला, 8 कॉर्नरला, किती कॉर्नर आहेत, 8 कॉर्नरला पार्टिकल आहेत. बॉडी सेंटर 8 कॉर्नर आहेच आहेत, प्लस त्याच्या बॉडीच्या सेंटरमध्ये. फेस सेंटर 8 कॉर्नरला आहेच आहे, प्लस 6 फेस आहेत, 6 फेसला काय असणार आहेत, तर पार्टिकल प्रेझेंट असेल. आणि बेस सेंटर 8 कॉर्नरला आहेच आहे, फक्त 2 अपोजिट साईडच्या स्पेसला 2 त्याला काय प्रेझेंट आहे, तर पार्टिकल प्रेझेंट आहे. याचा अर्थ आपल्याला 4 मिळाले. एक आहे युनिट सेल, त्याला सिंपल युनिट सेल, त्याला प्रिमिटिव्ह म्हटलं. त्यानंतर बॉडी सेंटर, त्यानंतर फेस सेंटर आणि त्यानंतर बेस सेंटर. ओके, चला नेक्स्ट कन्सेप्ट समजून घेऊ. आता हे दिलेले आहेत की 7 क्रिस्टल दिलेले आहेत, कशाचे, क्युबिकचे. काय क्युबिक, सिंपल और प्रिमिटिव्ह, बॉडी सेंटर, फेस सेंटर, युनिट सेल. ओके, म्हणजे आपल्याला क्युबिक दिलेलं आहे. म्हणजे आता हे लक्षात कसं ठेवायचं आहे बघा, तर वेगवेगळी ट्रिक्स असते. ह्या पद्धतीने लक्षात ठेवलं तरी ठीक आहे, नाही ठेवलं तर मी जी एक ट्रिक सांगतो ती जर लक्षात ठेवली. आता काही ठिकाणी क्यूट अवर मदर असे नावाची एक ट्रिक आहे, ती जर लक्षात ठेवली तरी सुद्धा आपल्याला लक्षात राहतं, तरी सुद्धा काय राहतं, आपल्या लक्षात राहतं. किंवा अजून एक जी ट्रिक सांगतो मी तुम्हाला, ती जर लक्षात ठेवली तरी देखील तुमच्या काय येणार आहे, लक्षात येईल. तरी काय येणार तुमच्या लक्षात येईल. बघा, मग आता याच्यामध्ये हे 7 क्रिस्टल आहेत आणि त्या खाली त्याचे फक्त काय दिले आहेत की या क्रिस्टलमध्ये काय काय प्रेझेंट येतं, एवढं फक्त याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला दाखवलेलं आहे. क्युबिक आहे, आर्थोरोम्बक आहे, टेट्रागोनल आहे, मोनोक्लिनिक, रोम्बोहायड्रल, ट्रायक्लिनिक आणि हेक्सागोनल. हे लक्षात ठेवायची जी ट्रिक आहे, प्रत्येकाची वेगळी आहे, ते लक्षात ठेवायचं. सीटोरहमत, काय लक्षात ठेवलं, सीटोरहमत, काय लक्षात ठेवलं, सीटोरहमत. सी म्हणजे काय आला, सी म्हणजे आला क्युबिक. ट्री म्हणजे काय आला, ट्रायगोनल. त्यानंतर ऑर्थोरोम्बिक, रोम्बोहायड्रल, हेक्झागोनल, त्यानंतर मोनोक्लिनिक आणि काय आलं, ट्रायक्लिनिक. एक आहे टेट्रा आणि एक दुसरं काय, ट्रायक्लिनिक. तर असं लक्षात जर ठेवलं, सीटोरहमत म्हणजे आपल्याला बघा टी वरनं 2 आहेत, एक काय ट्रायक्लिनिक आहे, दुसरं काय टेट्रागोनल आहे. मग क्युबिक म्हणजे हे सगळं लक्षात जर ठेवलं सीटोरहमतनुसार, कशानुसार, सीटोरहमतनुसार, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी डायरेक्टली सगळं लक्षात राहतं. त्यानंतर आपल्याला ही सिरीज जर लक्षात ठेवली सीटोरहमतची तरी देखील, सीटोरहमत म्हणजे काय होतं, तर पहिल्यांदा क्युबिक आहे, त्यानंतर ट्रायक्लिनिक, ऑर्थोरोम्बक आहे, त्यामध्ये अल्फा, बीटा, गॅमा जर बघितलं, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू काय असतं, 90 असतं. आणि यांची एज जर बघितली, ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू काय असतं, सी असतं. तर त्या पद्धतीने म्हणजे क्युबिकचं तुम्हाला वाटलंच क्वेश्चनही विचारला जाईल, तर लक्षात ठेवा क्युबिकसाठी अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री, म्हणजे तिन्ही अँगल अल्फा बीटा गॅमाचा हे किती मिळणार आहे, 90 डिग्री. आणि जर एज जर चेक केली तर क्युबिक म्हणजे सगळी एज सेमच आहे, म्हणजे ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, सी भेटणार आहे. ओके, याच्यामध्ये आपल्याला समजून घ्या, क्युबिक हा एकमेव असा आहे की त्याच्यामध्ये सर्व काय येतात, युनिट सेल येतात. म्हणजे बघा, सिंपल आला, त्यानंतर बॉडी सेंटर आला, त्यानंतर काय आलं, फेस सेंटर आला. काय आला, क्युबिकमध्ये सिंपल, बॉडी सेंटर आणि फेस सेंटर हे क्वेश्चन तुम्हाला विचारतात. आर्थोरोम्बिकमध्ये बघा, सिंपल आहे, बॉडी सेंटर आहे, फेस सेंटर आणि बेस सेंटर आहे. म्हणजे आर्थोरोम्बिक जर बघितलं तर याच्यात चारही आले, आर्थोरोम्बिकमध्ये आले, चारही आले. म्हणजे कोणते, सिंपल आहे, काय आले, सिंपल, बॉडी सेंटर आहे, फेस सेंटर आहे, बेस सेंटर आहे. हे सगळे कशामध्ये येतात, तर ते येतात आर्थोरोम्बिकमध्ये. कशामध्ये येतात, आर्थोरोम्बिक. आर्थोरोम्बिक नंतर लक्षात ठेवायचं क्युबिक, आर्थोरोम्बिक नंतर काय लक्षात ठेवायचं, क्युबिक. क्युबिकमध्ये बेस सेंटर फक्त येत नाही, जे आपल्याला 3 गरजेचे आहेत त्या तिन्ही कशामध्ये येतात, क्युबिकमध्ये येतात, सिंपल, बॉडी आणि फेस. ओके, मग बाकीचा जर विचार केला, टेट्रागोनल आहे, त्यामध्ये सिंपल प्रेझेंट आहे, बॉडी सेंटर प्रेझेंट आहे. मोनोक्लिनिकमध्ये सिंपल आहे, बेस सेंटर आहे. रोम्बोहायड्रिकमध्ये फक्त सिंपल प्रेझेंट आहे. त्यानंतर काय, ट्रायक्लिनिकमध्ये पण फक्त सिंपल प्रेझेंट आहे आणि हेक्झागोनलमध्ये फक्त काय, सिंपल प्रेझेंट आहे. म्हणजे ही क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल ओनलीसाठी. मग काय मिळणार, हेक्झागोनल, ट्रायक्लिनिक आणि रोम्बोहायड्रल या तिन्हीमध्ये फक्त काय मिळणार आपल्याला, सिंपल भेटतील, सिंपल युनिट सेल भेटतील. चारीच्या चारी कशामध्ये भेटणार, आर्थोरोम्बिक भेटणार. बेस सोडला बाकीचे तिन्ही कशामध्ये भेटणार आहे, ते क्युबिकमध्ये भेटणार आहे. तर अशा पद्धतीने जर लक्षात ठेवलं तर ते तुमच्या लक्षात राहील.
आणि आपण इझिली काय करू शकतो, क्वेश्चन देऊ शकतो, सॉल्व्ह करू शकतो. आता हे क्युबिक, आता आपल्याला फक्त क्युबिक शिकायचं आहे. म्हणजे जे 7 क्रिस्टल आहेत त्या 7 क्रिस्टलमध्ये बघा, पहिल्यांदा आपण सॉलिडमध्ये आलो. सॉलिडमध्ये परत 2 सॉलिड मिळाले, क्रिस्टलाइन मिळाला, दुसरा कोण मिळाला, अमॉर्फस. ते थोडंसं बघितलं आपण, पण आपल्याला मेन पॉईंट कुठला होता, क्रिस्टलाइन होता. आपण क्रिस्टलाइनचे सगळं बघत आलो. क्रिस्टलाइनमध्ये आल्यानंतर आपल्याला समजलं की क्रिस्टलाइनमध्ये किती 7 सिस्टीम आहेत. किती आहेत, 7. तर 7 मधली जी पहिली सिस्टीम आहे कोणती, क्युबिक आहे. तर क्युबिकचा फक्त आपल्याला काय करायचं आहे, स्टडी करायचा आहे. ओके, बघा क्युबिक दिलेलं युनिट सेल हे सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर क्युबिक आणि फेस सेंटर क्युबिक, FCC, SC, BCC हे लक्षात ठेवायचं आहे. जे मगाशी बघितलं की क्युबिकमध्ये, सिंपल क्युबिकमध्ये काय आहेत, 8 कॉर्नरला आहेत. बघा काय दिलेलं आहे, 8. आणि मग तो कितीमध्ये डिवाइड झाला, तर एक जो पार्टिकल आहे तो 8 पार्टिकलमध्ये, 8 कॉर्नरमध्ये काय झाला, डिवाइड झाला. मग काय झालं बघा, इथं काय दिलं, इथं दाखवतो तुम्हाला, कॅल्क्युलेशन करतो. किती दिलेत, 8 आहे. किती पार्टिकल कॉर्नर आहेत, 8 आहे. एक पार्टिकल, 1 पार्टिकल कितीमध्ये डिवाइड झाला, 8 मध्ये डिवाइड झाला. कितीमध्ये, 8 मध्ये. म्हणजे काय झालं, 1/8. 8 ला 8 काय झालं, कॅन्सल झालं. किती मिळालं आपल्याला, 1 मिळालं. काय मिळालं आपल्याला, 1 मिळालं. फक्त कॉर्नरचं बघतोय आपण, हे सगळं ॲडिशन नंतर करायचे. म्हणजे कॉर्नरला सगळं सेम आलं, म्हणजे तो बॉडी सेंटरच्या पण कॉर्नरला आहे आणि फेस सेंटरच्या कॉर्नरला आहे. याचा अर्थ 8 कॉर्नर आहेत, पण एक पार्टिकल किती कॉर्नरमध्ये डिवाइड झाला, 8 कॉर्नरमध्ये. म्हणजे 1 काय झाला, 8 झाला. 8 इंटू 1/8 म्हणजे किती मिळालं आपल्याला, 1 मिळालं. चला पुढचं बघा, फेसला. तर सिंपल क्युबिकच्या फेसला काय आहे का, काहीच नाही. बॉडी सेंटरच्या फेसला काय आहे का, काहीच नाही. ते कशाचे आहे, फेस सेंटरच्या. किती फेस आहेत, 6 फेस आहेत. बघा किती फेस आहेत, 6 फेस. या 6 फेसमध्ये एक पार्टिकल 2 फेसमध्ये काय झाला, डिवाइड झाला. म्हणजे काय, 1 पार्टिकल डिवाइड बाय 2 म्हणजे 2 3 जा 6 म्हणजे किती मिळालं आपल्याला, 3 मिळालं. किती मिळालं, 3. त्यानंतर कशाचं बघायचं आहे, सेंटरचं, बॉडी सेंटरचं बघून घ्या. बॉडी सेंटर म्हणजे बॉडी सेंटरलाच फक्त काय, एक ॲटम काय झाला, क्लोज झालेला आहे. डायग्राम जर बघितलं तरी सुद्धा आपल्याला समजतंय बघा, डायग्रामनुसार इथं आज जो एक दिसतोय तो एक पूर्ण पार्टिकल दिसतो आणि हे छोटे छोटे पीस दिसतात. याचा अर्थ तो पीस, तो जो पार्टिकल आहे तो काय झालेला आहे, डिस्ट्रीब्यूट झाला. काय झालाय, डिस्ट्रीब्यूट 8 कॉर्नरमध्ये. 1 2 3 ह्याच्या बरोबर पाठीमागे एक 4 5 6 7 आणि काय झाला, 8 झाला. तसंच आहे बघा, इथं 1 2 3 ह्याच्या बरोबर पाठीमागे एक आहे, 4 झाले. आणि हे काय झाले, 4 झाले म्हणजे कुठं 8 झाले. तसं हे जे दिसतात पार्टिकल बघा, हा पार्टिकल, हा पार्टिकल. तर आपला एक बॉल आहे आणि बॉल बरोबर मधून काय केला, कट केला, तर तो बरोबर त्या फेसला लागणार आहे. बरोबर, म्हणजे एक बॉल कट केल्यानंतर किती भाग पडणार आहे, 2. म्हणजे इथे काय झालं, 2 फेसला डिवाइड झाले. तसं म्हणजे 1 काय झालं, 2 झाला. म्हणजे आपल्याला किती मिळालं, 3 मिळालं. किती मिळालं आपल्याला, 3 मिळालं. ओके, बॉडीच्या सेंटरमध्ये बघितलं एकच आहे. ह्या सगळ्यांची ॲडिशन केली तर फेस सेंटरमध्ये किती मिळाले आपल्याला, 1 मिळाला. त्यानंतर बॉडी सेंटरमध्ये किती ॲटम मिळालं, 2 मिळाले. आणि फेस सेंटरमध्ये किती मिळाले, 4 मिळाले. हे विचारतील न विचारतील, पण ह्याच्यावर 100% न्यूमेरिकल आहे. ह्याच्यात 100% न्यूमेरिकल्स आहेत त्याच्यावर. लक्षात काय ठेवायचं, 1 2 का 4. काय लक्षात ठेवायचं आपल्याला, 1 2 का 4. 1 2 का 4 लक्षात ठेवलं की हे सगळं लक्षात राहिलं. काय लक्षात ठेवायचं, 1 2 का 4. बघा 1 2 का 4, सिंपल क्युबिक, बॉडी सेंटर आणि काय झालं, फेस सेंटर झालं. 1 2 का 4. 1 2 का 4 म्हणजे सगळं लक्षात राहिलं. 1 म्हणजे सिंपल क्युबिक, 2 म्हणजे बॉडी सेंटर आणि 4 म्हणजे काय मिळालं आपल्याला, 4 म्हणजे काय मिळालं, FCC मिळालं. 4 म्हणजे काय मिळालं आपल्याला, FCC. ओके, काय अडचण आहे का. चला नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ, नेक्स्ट कन्सेप्ट समजून घेऊ. चला आता व्हाईट्स बघायचं. व्हाईट्स म्हणजे रिकामी जागा. व्हाईट्स म्हणजे काय, रिकामी जागा. ती व्हाईट्स आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितले जाईल किंवा पर्सेंटेज ऑफ व्हाईट सुद्धा आपल्याला विचारलं जातं. एक तर रिकामी जागा किंवा पर्सेंटेज ऑफ व्हाईट्स विचारलं जातं. ओके, एकच मिनिट. चला काय बघायचं आपल्याला, टाइप्स ऑफ व्हाईट. व्हाईट म्हणजे रिकामी जागा. ओके, ट्रायंग्युलर, टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल. एकच मिनिट. हॅलो, हां. बघा आता ह्याच्यात जे व्हाईट दिलेले आहेत, मी काय सांगतो तुम्हाला, ट्रायगोनल, टेट्राहेड्रल आणि ऑक्टाहेड्रल. विशेष काय नाही,
ट्रायगोनल म्हणजे ट्रायंग्युलर वायर्स म्हणजे काय, 3 सर्कल घेतलेले आहेत, 3 बॉल घेतलेले आहेत आणि ते 3 बॉल आपण एकत्र अटॅच केले आणि अटॅच केल्यानंतर बघा, तर ही जी जागा शिल्लक राहिली मधली पोकळी म्हणली जाते त्याला, ही जी पोकळी आहे, ही जी पोकळी, ह्या पोकळीला काय म्हणलं, वाईड म्हटलं. त्याला काय म्हणलं, वाईड. म्हणजे 3 पार्टिकल घेतले, 3 पार्टिकलच्या मधली जी पोकळी आहे त्याला काय म्हणलं, वाईड म्हटलं. अ ट्रायंग्युलर वाईड सराउंडेड बाय द 3 स्पियर, 3 स्पियर घेतले आणि त्याच्यामधला जो काय मिळाला आपल्याला, वाईड रिकामी जागा मिळाली, पोकळी जागा, मोकळी जागा भेटली किंवा पोकळी भेटली, तर त्याला म्हणलं आपण ट्रायंग्युलर वाईड म्हणलं. आता टेट्राहायड्रल म्हणजे किती घ्यायचे, 4 स्पियर घ्यायचे, 4 स्पियर घेतले, म्हणजे 3 घेतले आणि या 3 वर मी काय केलं की 3 सरळ खाली ठेवले 3 आणि 3 वर त्याच्याबरोबर वर काय ठेवला, 1 ठेवला. मग आता त्यांच्यामध्ये जी वाईड तयार झाली 3, हे 3 आहेच आहे, त्याच्यावर चौथा ठेवल्यानंतर जी तयार झाला वाईड त्याला काय म्हटलं जातं, टेट्राहायड्रल वाईड म्हटलं जातं. आणि तसंच ऑक्टॅहायड्रल वाईडमध्ये किती स्पियर लागले, 6 पेयर. मग जसं इथं 3 स्पियर घेतले तसेच 3 स्पियर घेतले आपण, 3 स्पियर घेतले तसेच 3 त्याच्या वर ठेवले आणि त्यांच्यामध्ये जी वाईड तयार झाली, एम्प्टी स्पेस जो तयार झाला त्याला म्हटलं जातं ऑक्टॅहायड्रल वाईड. म्हणजे ट्रायंग्युलर जी वाईड आहे त्याला 3 स्पियर यूज केले, टेट्राहायड्रलला 4 स्पियर आहे आणि ऑक्टॅहायड्रलला 6 स्पियर आहे. म्हणजे हे जर ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये जी मोकळी जागा राहते, वाईड राहते, रिकामी जागा राहते, त्याला काय म्हटलं जातं, वाईड म्हटलं जातं. ओके, ह्या वाईडवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो कशामध्ये, बघा ह्या ठिकाणी आलेला आहे, नंबर ऑफ वाईड्स इन HCP आणि FCC. बघा आता इथे ई झालेला आहे, आपण कन्वर्ट चेंज करू ते. बघा हे FCP हेक्सागोनल क्युबिक पॅक स्ट्रक्चर, हा फेस सेंटर क्युबिक, त्यालाच काय म्हणलं, क्लोज सर्किट क्लोज क्युबिक पॅक स्ट्रक्चर म्हणलेलं आहे. ओके, म्हणजे FCC म्हणजेच काय आहे, ते CCP लक्षात ठेवायचं. ओके, आणि मग ह्याच्यामध्ये टेट्राहायड्रल वायर जे कॅल्क्युलेट केलं जातं तर त्याला तर किती, ओके हां, टेट्राहायड्रल काय केलेलं आहे, क्लोज पॅक स्पियर काय दिलं, एन इज एन, देन नंबर ऑफ टेट्राहायड्रल वायर्स किती असतात, तर 2n असतात. म्हणजे जर क्लोज पॅक स्पियर किती असेल, एन असेल, किती असेल, नंबर ऑफ एन असेल, तर टेट्राहायड्रल वायर्स किती असणार, 2n असेल. आणि ऑक्टॅहायड्रल असेल, ऑक्टॅहायड्रल क्लोज पॅक, इफ द नंबर ऑफ क्लोज पॅक स्पियर एन नंबर असेल, तरी ऑक्टॅहायड्रल वाईड सुद्धा काय असतं, एन नंबर असतं. म्हणजे टेट्राहायड्रलमध्ये वाईड्स काय करतात, मल्टिपल होतात. काय होतात, मल्टिपल, जेवढे आहेत त्याच्यात डबल होतात. मल्टिपल इन द सेन्स या ठिकाणी डबल होतात. टेट्राहायड्रल वाईड क्लोज पॅक स्पियर किती असेल, एन असेल, क्लोज पॅक स्पिनर किती असेल, एन असेल, तर टेट्राहायड्रल वाईड्स किती भेटणार आपल्याला, 2n भेटेल. आणि ऑक्टॅहायड्रलमध्ये क्लोज पॅक स्पियर किती असेल, एन असेल, तर ऑक्टॅहायड्रल वाईड्स किती भेटणार आपल्याला, फक्त एनच भेटेल. जेवढे काय असतील क्लोज पॅक स्पियर असतील तेवढेच काय असतील, ऑक्टॅहायड्रल स्पियर असतील. हे जे आपल्याला काय भेटणार आहे, MCQ भेटणार आहे. आपण MCQ मध्ये जे डिटेल कसं कॅल्क्युलेट करायचं ते बघून घेऊ शकतो. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे, 101% ह्याच्या क्वेश्चन आहे, 101%. जी कोणतीही क्वेश्चन पेपर बघा इथून पाठीमागच्या, तर ह्याच्यावर PYQ कोणतीही घ्या, तर ह्याच्यावर 100% क्वेश्चन विचारला जाईल. कशावर विचारला जातो ह्याच्यावर, तर ह्याच्यावर विचारलं जातं बघा, म्हणजे सगळेच पॉईंट इम्पॉर्टंट आहे, त्याच्यात काही वेगळं असं काही नाही. पण जास्तीत जास्त इम्पॉर्टंट जे आहे ते आहे की ए कॅल्क्युलेट करा, आर कॅल्क्युलेट करा. काय करा, एज लेंथ कॅल्क्युलेट करा, आर म्हणजे रेडियस कॅल्क्युलेट करा. मग ते तुम्हाला मग सिम्पल क्युबिकची विचारतील, बॉडी सेंटरची विचारतील, फेस सेंटरची विचारलं जाईल, किंवा हे पॅकिंग इफिशियन्सी, एम्प्टी स्पेस म्हणजे वाईड कॅल्क्युलेट करायला विचारतील. वाईड आहे, एम्प्टी स्पेस म्हणजेच काय, वाईड आहे. ओके, मग आपल्याला हे रिलेशन लक्षात राहिलं पाहिजे. फॉर्म्युला 1 2 का 4 तर मग अशी पार्ट झाले आपला, सिंपल क्युबिक 1, बॉडी सेंटर 2, फेस सेंटर काय झाला 4, 1 2 का 4. आता 1 2 का 4 नंतर रिलेशन लक्षात ठेवायचं आहे कशाचं, ए इज इक्वल टूचं, एचं आणि आरचं, एचं आणि आरचं. पहिल्यांदा बघा सिंपल क्युबिक आहे, सिंपल क्युबिक लक्षात ठेवायचं कसं, हे दिलेला फॉर्म्युला आर इज इक्वल टू A/2 असा दिलेला आहे, बुकमध्ये पण दिलेलं आहे. लक्षाच्या ठेवायचं 2R लँग्वेजमध्ये 2R इज इक्वल टू ए, काय लक्षात ठेवायचं, 2R इज इक्वल टू ए लक्षात ठेवायचं. आर इज इक्वल टू A/2 लक्षात ठेवायचं नाही, लक्षात ठेवायचं 2R, ए इज इक्वल टू 2R. बघा ए इज इक्वल टू काय लक्षात ठेवा, 2R लक्षात ठेवा. ए इज इक्वल टू काय लक्षात ठेवायचं, 2R. त्यानंतर BCCचं लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं, 4R इज इक्वल टू √3a लक्षात ठेवायचं. 4R इज इक्वल टू काय लक्षात ठेवायचं, √3a. आणि FCचं काय लक्षात ठेवायचं, FCC इज इक्वल टू 4R इज इक्वल टू √2a लक्षात ठेवायचं. तुम्हाला जे लक्षात राहणं सोपं आहे ते लक्षात ठेवा, पण
ते 1/2 a/2 √3/4 √2/4 हे लक्षात ठेवण्यापेक्षा हे जास्त सोपं आहे असं मला वाटतं. तुम्हाला जे इझिली वाटतं आपल्याला ॲट द एंड पॉईंट काय आहे, आपल्याला लक्षात राहायला पाहिजे फॉर्म्युला. सगळ्यात शेवटी महत्त्वाचं काय आहे, फॉर्म्युला आपल्याला लक्षात राहायला पाहिजे. फॉर्म्युला मग तुम्ही कसंही लक्षात ठेवू शकता. पण माझी मेथड मला जी वाटतं की ही मेथड आहे ती सोपी आहे माझ्यासाठी, म्हणून हे मी लक्षात ठेवलेलं आहे. सिम्पल क्युबिकचं ए इज इक्वल टू 2r मिळाला. त्यानंतर BCC इज इक्वल टू 4r इज इक्वल टू √3a आला आणि FCCचं काय आलं 4r इज इक्वल टू √2a. तर कधी कधी मुलं म्हणतात की सर हे कधी कधी √3 का √2 हे जम्बलिंग होतं. तर त्यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवायचं. BCC बॉडी सेंटर, बॉडी मोठी का फेस मोठा, बॉडी मोठी, म्हणून बॉडी मोठी म्हणजे √3 आला. बॉडी मोठी म्हणून काय आला √3. फेस छोटा आहे म्हणून काय आला √2. म्हणजे आता याच्या जम्बलिंग होण्याचा संबंध आहे का, कारण दोघांचा फॉर्म्युला सेम वाटतो तसा. 4r इज इक्वल टू √3a आणि 4r इज इक्वल टू √2a. मग ह्याच्यात लक्षात ठेवायला काय, बॉडी BCC बॉडी मोठी म्हणजे व्हॅल्यू मोठी, म्हणजे किती घेतले आपण √3 घेतलं. FCC फेज छोटा म्हणजे व्हॅल्यू छोटी, किती छोटी √2. आपल्याला कंपॅरिझनचे कशात जम्बलिंग होत होतं √2 का √3 त्यामध्ये जम्बलिंग होतं. तर ही ट्रिक काय करायची लक्षात ठेवायची आहे आणि ट्रिक लक्षात ठेवली की हा सगळं काय होणार आहे तुमचं सॉल्व्ह होणार आहे. एक मिनटं. हॅलो. हां, बघा मग हे काय सांगितलं तुम्हाला मी, हे तर आपल्याला समजलं आहे ऑलरेडी. 1 2 का 4 लक्षात ठेवलं. दुसरं रिलेशनशिप लक्षात ठेवायचं, सिंपल सांगितलं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं. ओके. आणि मग हे कन्वर्ट करायला सोपं आहे ना. हे काय फॉर्म्युला आणायला काय अवघड आहे का, काय नाही. काय करायचं आपल्याला, काय पाहिजे आर पाहिजे. तर इथं 2 इथं मल्टिप्लाय इकडे आला, डिवाइड झाला, आर इज इक्वल टू काय मिळालं a/2 झालं. आर पाहिजे, आर इथं ठेवला √3 काय झाला 4 झाला इज इक्वल टू ए इंटू ए झाला. इथं आर ठेवला √2 काय झाला 4 झाला इंटू काय झालं ए झालं. म्हणजे हे लक्षात ठेवलं. हे आणायला काय अवघड आहे, म्हणजे हे लक्षात ठेवली सिरीज तर हे लक्षात आणायला काय अडचण येणार नाही. हे जे फक्त व्हॅल्यू त्या दिलेले आहेत ते जर लर्न झाले तर ठीक. त्यानंतर मग बघायचं आहे व्हॉल्यूम ऑफ 1 पार्टिकल, एका पार्टिकलचं हा फॉर्म्युला फक्त लर्न करून ठेवा. ही सगळी फॉर्म्युले ते गरजेचे आहेत. हे जे व्हॉल्यूम सिम्पल क्युबिकचं काय 0.52 a³ लक्षात ठेवायचं आहे. हे बॉडी सेंटरचं 0.34 a³ आहे आणि फेस सेंटरचं 0.185 a³ आहे. पुढे जाऊन आपल्याला महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते बघू आपण, की कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ॲटम्स बघायचा आहे. तर याच्यामध्ये किती ॲटम्स प्रेझेंट आहेत 4. किती आहेत कोऑर्डिनेशन नंबर याचा 6 आहे. 4 ॲटम इन सेम लेअर, 1 डायरेक्टली अबव आणि 1 डायरेक्टली बिलो. म्हणजे टोटल ॲटम किती झाले, ज्यात कोऑर्डिनेशन नंबर झाला 6. किती बॉन्ड फॉर्मेशन करतो, बॉडी सेंटरमध्ये किती झाले 8 झाले. 4 काय झाले लेअरला झाले बिलो आणि 1 काय झालेला अबव द लेअर झाले. म्हणजे काही बिलोला 4 आणि अबवला 4 किती झाले 8 झाले. आणि फेस सेंटरला काय झाले 6 इट्स ओन लेअर, 3 अबव आणि 3 काय झाले बिलो झाले. म्हणजे टोटल किती झाले 6 6 12 झाले. आता महत्त्वाचा क्वेश्चन MCQला विचारण्यात आले. हे 2 आहेत. एक आहे पॅकिंग इफिशियन्सी आणि दुसरं काय एम्प्टी स्पेस. पॅकिंग इफिशियन्सी आणि एम्प्टी स्पेस. एम्प्टी स्पेसलाच मग सांगितलं काय म्हटलं जातं वाइड्स म्हटलं जातं. एम्प्टी स्पेस किती आहे. ओके. दोघांची ॲडिशन केली तर किती भेटणार आपल्याला 100 भेटेल. ओके. तर पॅकिंग इफिशियन्सी किती आहे याची, तर 52.4 हे लक्षात ठेवायचं. सिम्पल क्युबिकची 52.4 आहे, बॉडी सेंटरची 68 आहे आणि फेस सेंटरची किती मिळणार आपल्याला 74%. किती मिळणार आहे 74%. हे लक्षात ठेवा, न ठेवा काय अडचण नाही. काय करायचं डायरेक्टली 100 मायनस केलं, 100 मायनस 74 तर किती मिळणार आपल्याला 26 भेटेल. 100 मायनस 68 केलं तर 32 भेटेल आणि 100 मायनस 52.4 केलं तर 47.6. एकच काही लक्षात ठेवा, पॅकिंग इफिशियन्सी लक्षात ठेवा किंवा एम्प्टी स्पेस. तुम्हाला वाटतं पॅकिंग इफिशियन्सी लक्षात ठेवा 52.4, 68 आणि 74, 52, 68 आणि 74. ओके. हे लक्षात ठेवलं तर एम्प्टी स्पेस किंवा वाइड्स तुम्ही इझिली काय करू शकता कॅल्क्युलेट करू शकता. 100 मायनस फक्त आपल्याला करायचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू, नेक्स्ट पॉईंट बघून घेऊ. तर क्लासिफिकेशन ऑफ डिफेक्ट. आता डिफेक्ट ह्याच्यामध्ये काय, हे डिफेक्ट कशासाठी येतात कंडक्टिव्हिटीसाठी, म्हणजेच काय सेमी कंडक्टर आपण पुढे जाऊन बघायचंच आहे. म्हणजे डिफेक्ट ॲड केल्यानंतर काय होतं, तर डिफेक्टचे किती टाईप्स आहेत, तर 3 टाईप्स आहेत. किती आहेत ते 3 टाईप्स. ह्या 3 टाईप्समध्ये आपल्याला सगळं डिटेल बघायचं आहेत, कारण त्या थेरॉटिकल केसेसवर आपल्याला क्वेश्चन्स आहेत. तर इथं मी फक्त फ्लो डायग्राम दिलेला आहे, फ्लो चार्ट दिलेला आहे आणि त्या चार्टनुसार आपल्याला पुढं जायचं आहे.
पॉईंट डिफेक्टचे 3 आपल्याला मिळाले. एक स्टॅच्यूमेट्रिक डिफेक्ट आहे, इम्प्युरिटी डिफेक्ट आहे, नॉन स्टॅच्यूमेट्रिक डिफेक्ट. म्हणजे काय, पॉईंट डिफेक्ट महत्त्वाचा, त्याच्यामध्ये 3 मिळाले. कोण मिळाला, स्टॅच्यूमेट्रिक, त्यानंतर इम्प्युरिटी डिफेक्ट आणि त्यानंतर नॉन स्टॅच्यूमेट्रिक. हे स्टॅच्यूमेट्रिक इफेक्ट आहे, त्याचे परत 2 टाइप्स पडले. एक नॉन आयोनिक सॉलिड आणि परत काय मिळालं आपल्याला, इन आयोनिक सॉलिड. इन नॉन आयोनिक सॉलिड आणि इन आयोनिक सॉलिड. नॉन आयोनिक सॉलिडमध्ये परत 2 टे पडले. एक वॅकन्सी डिफेक्ट आणि काय, सेल्फ इंटस्टिनल डिफेक्ट. आणि इन आयोनिक सॉलिडमध्ये 2 पडले, स्कॉटी डिफेक्ट आणि फिंकल डिफेक्ट. ओके, ही फक्त फ्लो चार्ट आहे. डिटेल आपल्याला आता काय बघायचं आहे, हे डिटेल बघायचं. कुठलं, वॅकन्सी म्हणजे काय, सेल्फ म्हणजे काय, स्कॉटी म्हणजे काय, फ्रँकेल म्हणजे काय, खूप काय काय डिफेक्ट दिलेला आहे बघून घ्या. आता हे सगळं डिटेल दिलेलं आहे. कशामध्ये आहे की पहिले 2 दिलेले आहेत. इन नॉन आयोनिकमध्ये वॅकन्सी डिफेक्ट आहे आणि सेल्फ इंटस्टिशियल डिफेक्ट आहे. आणि इन आयोनिक डिफेक्टमध्ये हे 2 आहेत, एक स्कॉटी डिफेक्ट आहे, दुसरं काय, फेंकल डिफेक्ट. आता हे डिटेल दिलेलं आहे इन्फॉर्मेशन कशाला, वॅकन्सी डिफेक्ट समजून घ्या की मग अशी आपण क्यूब काढला, पार्टिकल काढले, समजा असे छोटे छोटे काय आहेत, पार्टिकल प्रेझेंट आहे. ओके, हे सगळे पार्टिकल प्रेझेंट आहेत. आपल्याला माहिती आहे की आता यांची अरेंजमेंट कशी आहे, रेग्युलर अरेंजमेंट आहे. कशी आहे ते, रेग्युलर अरेंजमेंट. ओके, याचा समजून घ्या. ही ॲटम इकडचं तिकडं जाईल, पण समजून घ्या ही कशी आहे, रेग्युलर अरेंजमेंट आहे. ही रेग्युलर अरेंजमेंट आहे. आता मी काय केलं, ही रेग्युलर अरेंजमेंट आहे आणि हे सगळं तयार झालेला क्यूब आहे. आणि क्यूब तयार झाला, ह्याची कॅल्क्युलेट केलं मी. काय कॅल्क्युलेट केली, डेन्सिटी कॅल्क्युलेट केली. काय कॅल्क्युलेट केली, डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय मिळालं आपल्याला, फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, मास अपॉन व्हॉल्यूम. काय फॉर्म्युला आपल्याला, मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, इथंपर्यंत ओके. आपल्याला काय बघायचं, वॅकन्सी डिफेक्ट बघायचं. काय बघायचं, वॅकन्सी. आता काय झालं की याच्यामधला एक पार्टिकल, काय झाला याच्यामधला एक पार्टिकल, आता इथला पार्ट काढू आपण. एक पार्टिकल इथून काय झाला, रिमूव्ह झाला. एक पार्टिकल काय झाला, रिमूव्ह झाला. मग मला आता सांगा की सुरुवातीचं जे मास असेल आपलं, ह्याचं सुरुवातीचं मास, समजा आपण एक्स घेतला असतं, सुरुवातीचं मास काय असेल, एक्स असेल. तर आता तिथून एक पार्टिकल निघून गेल्यानंतर मास काय होणार आहे, लेस दॅन एक्स होणार. काय होणार ते, लेस दॅन एक्स. म्हणजे एक्स मायनस, किंवा आता एक समजण्यासाठी, सुरुवातीचं मास समजा 10 ग्रॅम होतं. सुरुवातीचं मास किती होतं, 10 ग्रॅम. आणि एक पार्टिकल निघून गेला म्हणजे आपल्याला काय झालं, नंतरचं मास 10 मायनस एक्स झालं. काय झालं, 10 मायनस, म्हणजे मास काय झाला, कमी. व्हॉल्यूम चेंज झाला का, नाही, व्हॉल्यूम सेमच आहे. काय चेंज झाला, मास चेंज झाला. म्हणजे सुरुवातीला जी डेन्सिटी होती, सुरुवातीची डेन्सिटी, आणि ज्यावेळी वॅकन्सी डिफेक्ट झाला त्यानंतर आलेली डेन्सिटी, मास कमी झाला, व्हॉल्यूममध्ये चेंज झाला नाही. मास डिक्रीजेस, डेन्सिटी डिक्रीजेस. व्हॉल्यूम सेम आहे हे लक्षात घ्या. व्हॉल्यूम सेम आहे, मास डिक्रीजेस, डेन्सिटी डिक्रीजेस. म्हणजेच नंतरची डेन्सिटी आफ्टर, इथं लिहिलं आफ्टर डेन्सिटी ही काय असणार आहे, कमी असेल. कशामुळे झाली, वॅकन्सी डिफेक्टमुळे. बघून घ्या, अरायजेसमेंट, पार्टिकल आर मिसिंग फ्रॉम द रेग्युलर साईड. पार्टिकल काय झाला, रिमूव्ह झाला. पार्टिकल काय झाला, रिमूव्ह झाला. कशापासून, रेग्युलर साईडपासून तयार झाला. मग काय झालं, कशावर इफेक्ट मिळाला आपल्याला, डेन्सिटीवर. कशावर झाला, डेन्सिटी आपण एक्सप्लेन केलं. डेन्सिटी, मास अपॉन व्हॉल्यूम. मास कमी झाला. इफ व्हॉल्यूम इज अ सेम अँड मास इज अ डिक्रीजेस, इफ व्हॉल्यूम इज अ सेम अँड मास इज अ डिक्रीजेस, डेन्सिटी इज डिक्रीजेस. डेन्सिटी काय झाली, डिक्रीज झाली. पहिला संपला. वॅकन्सी डिफेक्ट काय झाला, हे की त्याच्या रेग्युलर साईडमधला एक पार्टिकल काय झाला, रिमूव्ह झाला. रिमूव्ह झाल्यामुळं त्यांची डेन्सिटी ऑटोमॅटिकली काय झाली, कमी झाली. पुढं सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट बघून घ्या, याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. सेल्फ इंटरस्टिशियल अरायजेस कधी, व्हेन एक्स्ट्रा पार्टिकल ऑक्युपाय द एम्प्टी इंटरस्टिशियल स्पेस. इंटरस्टिशियल स्पेस, 2 पार्टिकल मधला जो स्पेस आहे त्या स्पेसला इंटरस्टिशियल स्पेस म्हटलं जातं. म्हणजे बघून घ्या, आता नीट समजून घ्या. पहिला बघितला आपण वॅकन्सी. वॅकन्सी म्हणजे एक निघून गेला, जागा रिकामी राहिली, मास कमी झाला. मास कमी झालं, डेन्सिटी कमी झाली. पुढं सेल्फ इंटरस्टिशियल, हे सेम मगाच्या सारखं पार्टिकल आहेत. रेग्युलर अरेंजमेंट ऑफ ॲटम, क्रिस्टलाइन सॉलिड. ओके, आता ह्यांच्यामध्ये काय स्पेस आहे, एम्प्टी स्पेस आहे. 2 पार्टिकलमध्ये काय, मग असे आपण ट्रायगोनल बाइट्स बघितलं, त्यानंतर टेट्रा, त्यानंतर ऑक्टॅ. म्हणजे याचा अर्थ 2 पार्टिकलमध्ये काहीतरी एम्प्टी स्पेस आहे. तर नवीन एखादा पार्टिकल ती एम्प्टी स्पेस काय केली, ऑक्युपाय केली. ही एम्प्टी स्पेस काय केली, ऑक्युपाय केली. मग मला सांगा की याचं मास, सुरुवातीचं मास, नंतरचं मास मध्ये काय डिफरन्स होईल, की आता नंतरचं मास, ऑक्युपाय केल्यानंतरचं मास काय झालं, इन्क्रीज झालं. मास काय झालं, इन्क्रीज. व्हॉल्यूम सेम,
मास इन्क्रीजेस, डेन्सिटी काय झाली, इन्क्रीजेस झाली. पहिल्या केसमध्ये सांगतोय, पहिल्या केसमध्ये जर एखादा पार्टिकल ते एम्प्टी स्पेस जर ऑक्युपाय केला तर डेन्सिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. दुसरी केस समजून घ्या, पार्टिकल गेट शिफ्ट फ्रॉम द ओरिजिनल लॅटिस पॉइंट अँड ऑक्युपाय द इंटरस्टिशियल स्पेस इन क्रिस्टल साइज. थर्ड बघा, पहिल्या केसमध्ये काय झालं, बाहेरचा एखादा मॉलिक्यूल पार्टिकल तिथं आला म्हणजे तिचं काहीतरी मास असेल, मास इन्क्रीज झालं, डेन्सिटी काय झाली, इन्क्रीज झाली. पहिली केस संपली. दुसऱ्या केसमध्ये काय झालं, दुसऱ्या केसमध्ये काय झालं, तर दुसऱ्या केसमध्ये पार्टिकल काय झाला नाही, बाहेरून आलाच नाही, इथलाच एखादा पार्टिकल, इथे जे पार्टिकल आहेत खूप सारे पार्टिकल रेग्युलर अरेंजमेंट मधला, तो एखादा पार्टिकल मूव्ह झाला आणि ज्या ठिकाणी एम्प्टी स्पेस आहे त्या ठिकाणी तो काय झाला, शिफ्ट झाला, मूव्ह झाला आणि फक्त शिफ्ट झाला. पहिलं जे मास होतं आणि आता जे मास, काय फरक पडेल का, आतून बाहेर कोण आला का, नाही, बाहेरून आत कोण आला का, नाही. म्हणजे जे सुरुवातीला जेवढे ॲटम्स होते, पार्टिकल होते, तेवढे ॲज इट इज आहे. याचा अर्थ मास काय झाला नाही, डिक्रीज झाला नाही, किंवा मास काय झाला नाही, इन्क्रीज झालं नाही. याचा अर्थ त्याची डेन्सिटी कशी राहील, तर ती डेन्सिटी राहिली सेम, कारण मास चेंज झाला नाही. मग पहिल्या केसमध्ये काय झाले, डेन्सिटी काय झाली, डिक्रीज झाली, शिकलो आपण. सेकंड केसमध्ये काय झाली, ती सेम राहिली, काय राहिली, सेम, कारण तिथलाच मॉलिक्यूल फक्त त्याची जागा डिसलोकलाइज झाली, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेला, म्हणून त्याचं मासही नाही इन्क्रीज झालं, कुणाचं, होल मॉलिक्यूलचं, त्यामुळे त्याच्यामध्ये दुसऱ्यामध्ये काही चेंज झाला नाही, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट आलं. ओके, मग डेन्सिटी काय व्हॅरीज आहे, डिपेंड अपॉन द कन्सेप्ट, पहिली केस दुसरी केस त्यानुसार आहे. ओके, समजलं. चला नेक्स्ट आयोनिक मध्ये, इन आयोनिक मध्ये बघून घ्या की पहिला द स्कॉटी डिफेक्ट आहे आणि थर्ड लास्ट जो आहे तो कोणता डिफेक्ट आहे, फ्रेंकल डिफेक्ट आहे. स्कॉटी डिफेक्ट काय सांगते, अरायझेस व्हेन इक्वल नंबर ऑफ कॅटायन, नीट लक्षात घ्या याच्यात चेंजेस होईल, equal number of cation and equal number of anion are missing from their regular position in crystal lattice, therefore creating a vacancies. बघा, स्कॉटी डिफेक्ट मध्ये काय झालं की आता आपल्याला माहिती आहे की ते तयार झालेलं आहे, समजा NaCl नावाचं क्रिस्टल आहे, काय आहे, NaCl नावाचं क्रिस्टल आहे, म्हणजे इथे Na प्लस आहे, ओके, इथे Na प्लस Cl मायनस, Na प्लस Cl मायनस, Na प्लस Cl मायनस, म्हणजे खूप सारे Na प्लस Cl मायनस आहेत. ओके, हे खूप सारे Na प्लस Cl मायनस, Na प्लस Cl मायनस, हे सगळे इक्वल नंबर आहेत. ओके, हा असा एक क्यूब तयार झाला. ओके, हा क्यूब तयार झाला. आता या केसमध्ये काय झालं, पहिल्यामध्ये काय झालं की ह्याच्यामध्ये इक्वल नंबर ऑफ कॅटायन आणि इक्वल नंबर ऑफ आनायन काय झाले, बाहेर पडले. इक्वल नंबर ऑफ कॅटायन आणि इक्वल नंबर ऑफ आनायन, याचा अर्थ ह्याच्यामधला एक Na प्लस आणि एक Cl मायनस जेवढे होते त्यातून जे रिमूव्ह झाले, काय रिमूव्ह झाला, एक Na प्लस रिमूव्ह झाला आणि एक काय झाला, Cl. म्हणजे कॅटायन, जेवढे कॅटायन बाहेर पडले तेवढे आनायन बाहेर पडले. समजा एक कॅटायन बाहेर पडला असता तर एक काय झाला असता, आनायन बाहेर पडला असता. मग आता ह्याच्यातून निघून गेला, डेन्सिटीवर काय इफेक्ट होईल रे, तर बघा एक Na गेला, एक Cl गेला, याचा अर्थ मास काय झाला, डिक्रीज झाला. मास डिक्रीजेस, डेन्सिटी काय होते, डिक्रीज. आता विसरायचं नाही, व्हॉल्यूम सगळ्यांचा सेम, व्हॉल्यूम सेम आहे, फक्त काय मास डिक्रीजेस, डेन्सिटी डिक्रीजेस, मास इन्क्रीजेस, डेन्सिटी इन्क्रीजेस. एक रिमूव्ह झाला म्हणजे मास कमी झालं, डेन्सिटी काय झाली, डिक्रीज झाली. बघा काय सांगितले स्कॉटी डिफेक्टमध्ये, की कन्सेप्ट 1/1 लक्षात ठेवलं ना, मग याच्यामध्ये काय अडचण नाही. काय झाली, डेन्सिटी डिक्रीज झाली, काय झाली, डिक्रीज, कारण रिमूव्ह काय केलं आपण, रिमूव्ह केले, एक कॅटायन आणि एक आनायन गेला, इक्वल नंबर ऑफ कॅटायन आणि इक्वल नंबर ऑफ आनायन जर बाहेर पडले तर काय झाले, की डेन्सिटी काय झाली, डिक्रीज झाली. हे कधी होतं, कॉझिंग अ स्कॉटी डिफेक्ट. आता हे समजून घ्या, हाय डिग्री ऑफ आयोनिक कॅरेक्टर, हाय कोऑर्डिनेशन नंबर ऑफ आनायन, स्मॉल डिफरन्स बिटवीन साइज ऑफ कॅटायन्स आणि आनायन्स, काय स्मॉल डिफरन्स बिटवीन कशामध्ये, कॅटायन्स आणि आनायन्स. मग हे कसं कॅल्क्युलेट केलं जातं, रेशो कॅल्क्युलेट केला जातो. ह्याचे क्वेश्चन विचारला जाईल. रेशो काय, आर कॅटायन डिवाइड बाय आर आनायन इज नॉट फॉर बिलो युनिटी, 1 पेक्षा जास्त कमी असता कामा नये. 1 असेल याचा अर्थ, 1 जर असेल याचा अर्थ काय झाला, तर जेवढी साईज कॅटायनची आहे तेवढी साईज कशाची, आनायनची, काय ते नॉट स्मॉल डिफरन्स बिटवीन साइज ऑफ कॅटायन्स, जी साईज कॅटायनची आहे ती साईज कशाची मिळाली, आनायनची. याचा अर्थ रेशो काय मिळाला, 1 मिळाला, सेम असेल तर. ओके, तो किती, नॉट फॉर बिलो किती युनिटी, 1 पेक्षा जास्त कमी असता कामा नये जर असेल तर या पद्धतीचे
तर हे असलं पाहिजे. म्हणजे आपल्याला काय मिळालं, ह्या तिन्ही कंडिशनमध्ये स्कॉटी डिफेक्ट तयार होतो. स्कॉटी डिफेक्टमुळे डेन्सिटीवर काय परिणाम होतो, तो काय होतो, डिक्रीज होतो. का डिक्रीज होतो, तर इक्वल नंबर ऑफ कॅटायन आयन रिमूव्ह होतात. मास कमी होतं. मास कमी झाला की काय झालं, डेन्सिटी काय झाली, कमी झाली. एक्झाम्पल दिले आपल्याला NaCl, KCl, AgBr हे एक्झाम्पल दिले. फ्रेंकेल डिफेक्ट समजून घ्या. स्कॉटी समजला असेल आता. फ्रेंकेल समजून घ्या. काय आरायजेस वेन आयन्स. आयन्स म्हणजे कोण, ज्या आयन म्हणजे आपल्याला दोन माहिती आहेत, पण ह्याच्यात युजली कुठलं होतं, कॅटायन. अँड आयनिक कंपाऊंड इज मिसिंग फ्रॉम द रेग्युलर लॅटिस साईड अँड ऑक्युपाय द इंटरस्टिशियल पोझिशन बिटवीन द पॉईंट. मगाच्यासारखं म्हणजे कुठे गेलं, सेल्फ आणि फ्रेंकेल जरा सारखंच वाटतं हां. आणि वॅकन्सी आणि स्कॉटी थोडंसं सारखं वाटते. ह्याच्यातून मॉलिक्युल रिमूव्ह झाला, डेन्सिटी काय झाली, डिक्रीज झाली. ओके, पण सेल्फ डिस्टन्समध्ये काय झालं की दुसरा पार्टिकल त्या ठिकाणी आला किंवा किंवा काय झालं, आलाच नाही कोण, किंवा त्यांचं फक्त जागा काय झाली, शिफ्ट केली. हां, बरोबर आहे. सेल्फ इंटरस्टेलमध्ये काय झाला की बाहेरचा एखादा पार्टिकल काय झाला, बाहेरचा एखादा पार्टिकल त्या ठिकाणी आला, मास इन्क्रीज झालं, डेन्सिटी काय झाली, इन्क्रीज झाली. किंवा दुसऱ्या केसमध्ये काय झालं, तिथलाच मॉलिक्यूल, तिथलाच एलिमेंट त्याच मॉलिक्यूल कुठेतरी डिसलोकलाइज झाला, एम्प्टी स्पेस घेतला. सेम फ्रेंकेलमध्ये आहे. सिम्पल मेकलमध्ये काय होतं की काय, रेग्युलर जी साईट आहे त्याची रेग्युलर साईट आणि ऑक्युपाय, ज्या ठिकाणी इंटरस्टिशियल स्पेस आहे, इंटरस्टिशियल स्पेस त्या ठिकाणी तो काय झाला, ऑक्युपाय झाला. याचा अर्थ डेन्सिटी काय चेंज होईल का, तर नाही, का तिथलाच मॉलिक्यूल तिथेच शिफ्ट झाला दुसरीकडे त्या पॉईंटमध्ये. डेन्सिटीवर कोणताही इफेक्ट होत नाही. फ्रेंकेल डिफेक्ट बघून घ्या. कंडिशन कोणती आहे, लार्ज डिफरन्स बिटवीन साईज ऑफ कॅटायन्स अँड आनायन्स. म्हणजे एक मॉलिक्यूल खूप मोठा असेल आणि ह्या समजा कॅटायन आहे आणि आनायन का असेल, छोटा असेल. परत हा कॅटायन आला, परत आनायन छोटा आला, इथं काय आला, आनायन आला, त्यानंतर इथं कोण आला, कॅटायन आला. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला एम्प्टी स्पेस काय भेटणार आहे, जास्त भेटेल. काय भेटेल, एम्प्टी स्पेस काय भेटेल, जास्त. मग एम्प्टी स्पेस ऑक्युपाय करण्यासाठी तिथलाच एखादा कॅटायन काय करेल, आपली जागा शिफ्ट करेल. ओके, त्यामुळे काय झालं, लार्ज असेल तर होऊ शकतं. अजून द आयन ऑफ आनायन कंपाऊंड मस्ट बी हॅव्हिंग लो कोऑर्डिनेशन नंबर. ज्याचा कोऑर्डिनेशन नंबर काय असेल, कमी असेल, त्या ठिकाणी होईल. डेन्सिटीवर काही परिणाम होणार नाही, कारण तिथलेच इलेमेंट, तिथलेच पार्टिकल त्याच मॉलिक्यूलमध्ये काय झाले, इंटरचेंज नाही, काय झालं, जागा ऑक्युपाय केला, एम्प्टी स्पेस काय केला, ऑक्युपाय केला. हे चारही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या. हे जे एक्झाम्पल दिले ते AgCl दिले, AgBr, AgI, CF, तर हे सगळे काय त्याचे एक्झाम्पल आहेत. चला नेक्स्ट बघून घ्या. आता दुसरा पार्ट, पहिला झाला. दुसरा इम्प्युरिटी डिफेक्ट. इम्प्युरिटी पर्पजली आपण त्याच्यामध्ये ॲड केली. काय केली, इम्प्युरिटी पर्पजली काय केली, ॲड केली. हे सगळं चाललंय कशासाठी, कंडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी. सेमी कंडक्टर वगैरे पार्ट आहे, तो आपल्याला बघायचा आहे, पुढच्या पॉईंटमध्ये होऊन जाईल. इम्प्युरिटी डिफेक्ट बघा. इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये पहिले आहे सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. काय, सबस्टिट्युशनल इम्प्युरिटी डिफेक्ट आणि इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट. सबस्टिट्युशनल बघा, इम्प्युरिटी ॲटम आर फाउंड ॲट द लॅटिस साईड इन द प्लेस ऑफ होस्ट ॲटम. होस्ट ॲटमच्या ठिकाणी. आता ह्याच्यात जी नॅनो पार्टिकल, नॅनो मटेरियल, नॅनो कंपोजिट, हायड्रोजन जनरेशन, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, त्यासाठी ह्या सर्व गोष्टीच्या आहेत. होस्ट आणि गेस्ट. होस्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण समजा आपल्या घराकडे पाहुणे आले तर आपण कोण झालो, होस्ट झालो. किंवा एखादा कार्यक्रम आपण अरेंज केला तर आपण त्या कार्यक्रमाचे काय झाले, होस्ट झालो. आणि आपण ज्यांना आमंत्रित केलेलं आहे ते काय झाले, आपले गेस्ट झाले. तसा जो पॅरेंट मॉलिक्यूल आहे तो काय झाला, होस्ट झाला. तो काय झाला, होस्ट झाला. आणि बाहेरून एखादा इलेमेंट त्याच्यामध्ये ॲड केला तर त्याला काय म्हटलं जातं, गेस्ट म्हटलं जातं. तेच इथं आहे. इम्प्युरिटी ॲटम आर फाउंड ॲट द लॅटिस साईड इन द प्लेस ऑफ होस्ट ॲटम, त्याच्यामध्ये जे प्रेझेंट आहे त्या ठिकाणी काय असतं, हा गेस्ट ॲटम काय होतो, प्रेझेंट होतो. एक्झाम्पल काय दिले, ब्रास दिलेलं आहे. वॅकन्सी थ्रू व्हॅलंट इम्प्युरिटी इन द आयोनिक सॉलिड. NaCl कंटेनिंग कशामध्ये आहे, SrCl2 इम्प्युरिटी. म्हणजे NaCl नावाचं क्रिस्टल आहे, सॉलिड आहे, तर त्याच्यामध्ये काय आयोनिक सॉलिड आहे, त्याच्यामध्ये SrCl2 नावाची इम्प्युरिटी काय होते, प्रेझेंट असते. कारण त्याची जागा त्याने काय केली, ऑक्युपाय केलेली आहे. इंटरस्टिशियलमध्ये काय, इम्प्युरिटी ॲटम ऑक्युपाय इंटरस्टिशियल स्पेस. त्यालाच काय म्हणलं, आपल्याला एक्झाम्पल दिले स्टेनलेस स्टील. इंटरस्टिशियल म्हणजे दोन ॲटममधला जो स्पेस आहे, एम्प्टी स्पेस आहे, त्याला आपण काय म्हणलं, इंटरस्टिशियल स्पेस म्हणलेलं आहे. चला नेक्स्ट बघून घ्या की आता नॉन स्टॅच्योमेट्रिक इफेक्ट.
आधीच बघितला स्टॅच्योमेट्रिकमध्ये, परत ते 4 टाईप बघितले. त्यानंतर इम्प्युरिटी डिफेक्टमध्ये सेल्फ आणि इंटरस्टिशियल बघितलं. नॉन स्टॅच्योमेट्रिकमध्ये परत बघायचं आपल्याला मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट आणि मेटल एक्सेस. नावामध्येच आहे, डिफिशियन्सी मेटल काय झाले, कमी झाले, एक्सेस म्हणजे काय झाले, इन्क्रीज झाले. डिफेक्ट विच अरायजेस ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ कोणता चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. मेटलवर चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्हली चार्ज असतो. मेटल काय झाला, निघून गेला, कमी झाला, रिमूव्ह झाला, त्याला म्हटलं मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. आणि जर पॉझिटिव्हली चार्ज वाढला तर त्याला काय म्हणलं, मेटल एक्सेस डिफेक्ट म्हणलं. काय म्हणलं त्याला, मेटल एक्सेस डिफेक्ट. कशामुळे होतं कंडिशन कॉझिंग डिफेक्ट. काय झालं, कंडिशन मुळे झालं. कॅटॉनिक वॅकन्सी काय तयार झाले, कॅटॉनिक वॅकन्सी, पॉझिटिव्हली चार्ज वॅकन्सी तयार झाली. एक्झाम्पल काय दिले, निकेल ऑक्साईड दिलेलं आहे. तर निकेलमध्ये किती दिलेलं आपल्याला, 0.97 दिलं. किती दिले, 0.97. ऑक्सिजन किती आहे, 1.0. ओके. मेटल एक्सेसमध्ये बघा, प्रेझेन्स ऑफ एक्स्ट्रा कॅटायन. कॅटायन चार्ज काय, पॉझिटिव्ह चार्ज ॲट इंटरस्टिशियल साईड. म्हणजे आपल्याला काय दिलं, ZnO त्याच्यामध्ये ॲडिशन केलेलं आहे. आयनॉनिक वॅकन्सी म्हणजे काय निघून गेला, तर एक्सेस Na इन द NaCl. एक्सेस Na इन NaCl म्हणजे NaClच्या क्रिस्टलमध्ये सोडियम जर जास्त झाला तर त्याला म्हणलं आपण आयनॉनिक वॅकन्सी. आणि मग कॅटायन, प्रेझेन्स ऑफ कॅटायन त्याला इंटरस्टिशियल काय म्हणलं आपण, साईट म्हटलं. ओके. मग ह्या आपल्याला काय बघायचे, नॉन स्टॅच्योमेट्रिकमध्ये परत 2 बघितले आपण. एक मेटल डिफिशियन्सी बघितला आणि मेटल एक्सेस डिफिशियन्सी म्हणजे मेटल निघून गेलेलं आहे, पॉझिटिव्हली चार्ज वॅकन्सी क्रिएट झालेली आहे, त्याला आपण कॅटॉनिक वॅकन्सी म्हटलं. मेटल एक्सेस म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे. म्हणजे जर त्याचा रेशो जर चेक केला कॅटायनचा आणि आणायचा, तर कॅटायन जास्त आहे, आणायन कसे मिळाले आपल्याला, कमी भेटले. NaClचं क्रिस्टल आहे, त्या NaClमध्ये इक्वल नंबर ऑफ कॅटायन असतील, इक्वल नंबर ऑफ आयन असतील. जेवढे असतील तेवढे Cl असतील. परंतु त्याच्यामध्ये काय ॲड झालेलं आहे, तर Na ॲड झाला, एक्सेस Na सोडियम ॲड झाला. म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज त्या ठिकाणी काय झाला, वाढला. म्हणजे निगेटिव्ह चार्ज काय झाला, कमी झाला. आयनॉनिक वॅकन्सी तयार झाली. कलरवर काय झालं, त्याला एफ सेंटर, त्याला काय म्हणलं, एक्झाम्पल दिले आपल्याला, एक्सेस Na इन NaCl. आता हे जे सगळं चाललेलं होतं ते ह्या 3 गोष्टीमुळे आहे. हे कशामुळे आहे, 3 गोष्टीमुळं. ते काय की सॉलिड काय, सॉलिडमध्ये मेटॅलिक कंडक्टर आहे, तर एक काय इन्सुलेटर आहे, आणि काय मेटॅलिक, एक सेमी कंडक्टर पाहिजे होतं. एकच मिनटं. टायपिंग मिस्टेक आहे त्या ठिकाणी, एकच मिनटं. हे काय सेमी कंडक्टर आहे. हे कॉपर, ॲल्युमिनियम हे सगळे मेटलिक कंडक्टरचे एक्झाम्पल्स आहेत. हे जे एक्झाम्पल काय आहे, तर सिलिकॉन आहे, जर्मेनियम जे मेटल आर्टच्या ह्याच्यामध्ये येतात ते आपल्याला. तर हे जे एक्झाम्पल काय आहेत, सिलिकॉन आहे, जर्मेनियम आहे. त्यानंतर वॅकन्सी, ठीक आहे, वॅकन्सी बरोबर आहे. बँड गॅप काय त्याच्यामध्ये स्मॉल आहे, ठीक आहे, ठीक आहे, ओके, इट्स ओके. सेमी कंडक्टर, मेटलिक इन्सुलेटर आणि सेमी कंडक्टर. ओके. तर मेटलिक कंडक्टर आपल्याला माहिती आहे की 2 बॉन्ड असतात, बँड असतात, त्याला म्हटलं जातं व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड. काय म्हटलं जातं, व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड. आता हा जो ब्ल्यू कलरचा दिसतोय आपल्याला, हे सगळ्यात ब्ल्यू कलरचे दिसतात ते आहे व्हॅलन्स बँड आहे, ते काय आहेत, व्हॅलन्स. आणि जे व्हाईट कलरचे दिसतात ते कसे आहेत, कंडक्शन बँड आहेत. व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड आर ॲडजस्टंट टू इच अदर. व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड कसे आहेत, ॲडजस्टंट टू इच अदर. म्हणजे व्हॅलन्स बँडला बरोबर लागून काय मिळालं आपल्याला, कंडक्शन बँड झाला. म्हणजे जे इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बँडमध्ये प्रेझेंट आहेत ते इझिली ट्रान्सफर, ते ते इझिली ट्रान्सफर कुठं होणार, कंडक्शन बँडमध्ये. म्हणजे काय झाले, इलेक्ट्रिकल काय झाले, कंडक्टिव्हिटी झाली. बघा, मेटलिक बॉन्डमध्ये काय, व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड आर ॲडजस्टंट टू इच अदर. ते दोघं एकमेकाला काय असे आहेत, ॲडजस्टंट आहेत. त्यामुळे ते काय होणार, इझिली इलेक्ट्रॉन काय होतील, ट्रान्सफर होतील. म्हणून तो काय, इट इज अ गुड कंडक्टर. म्हणजे द डिस्टन्स बिटवीन व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडलाच काय म्हटलं जातं, बँड गॅप म्हटलं जातं. बघा लक्षात घ्या, व्हॅलन्स, द डिस्टन्स बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड, त्याला काय म्हटलं, बँड गॅप. ओके. मग हे दोघं ॲडजस्टंट आहेत, याचा अर्थ यांच्यामध्ये जी बँड गॅप आहे ती काय आहे, 0 आहे. काय आहे, 0, काहीच नाही, कारण हे दोघं एकमेकाला ॲडजस्टंट आहेत. त्यामुळे जी बँड गॅप काय झाली, 0 झाली. कंडक्टिव्हिटी जर विचारली तर किती आहे, ते 10⁴ to 10⁷ ओहम इनवर्स मीटर इनवर्स. किती आहे कंडक्टिव्हिटी, 10⁴.
किती आहे ती 10⁴ टू 10⁷ ओहम इनवर्साने मीटर इनवर्स आहे. इन्सुलेटर म्हणजे जे बॅड कंडक्टर आपण त्याला म्हणलं, इन्सुलेटरलाच काय म्हणलं, बॅड कंडक्टर. मग काय झालं याच्यामध्ये, इन्सुलेटरला बॅड कंडक्टर काय म्हणलं, तर आता सांगितलं हे काय आहे, व्हॅलन्स बँड, ही काय आहे, कंडक्शन बँड. तर व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड यांच्यामध्ये जो गॅप आहे तो गॅप काय आहे, जास्त आहे. तो काय गॅप जास्त, त्यालाच काय झोन दिलेला आहे, त्याला म्हणलंय फॉरबिडन झोन. त्याला काय म्हणलं, फॉरबिडन झोन किंवा लार्ज एनर्जी झोन किंवा लार्ज एनर्जी काय गॅप आहे. आता इथून इलेक्ट्रॉन कशामधून, व्हॅलन्स बँडपासून कंडक्शन बँडमध्ये जाण्यासाठी त्याला एनर्जी खूप सारी लागते. काय लागते, एनर्जी. कारण ह्याच्यामधला जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स खूप जास्त आहे आणि त्यामुळे इथून इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बँडपासून इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये जात नाही, व्हॅलन्स बँडपासून कंडक्शनमध्ये जात नाही. म्हणून त्याला काय म्हणलं आपण, इन्सुलेटर म्हणलं. बँड गॅप कसा आहे, खूप जास्त आहे, लार्ज आहे. एक्झाम्पल दिलं आहे आपलं डायमंड. किती ज्या कंडक्टिव्हिटी आहे 10⁻² टू 10⁻10 ओहम इनवर्स आणि मीटर इनवर्स आहे. आणि शेवटी बघायचं आहे आपल्याला, तर शेवटी काय सांगितलं तर सेमी कंडक्टर आहे. काय आहे तो, सेमी कंडक्टर आहे. सेमी कंडक्टर आहे, त्याचे एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला, सिलिकॉन आणि कोण आहे, जर्मॅनियम. सेमी कंडक्टरमध्ये तो जो गॅप आहे तो काय असा आहे, कमी आहे. म्हणजे काय, द व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड यांच्यामधला जो गॅप आहे तो कसा आहे, स्मॉल एनर्जी गॅप आहे. कसा आहे, स्मॉल. थोडी जरी याला एनर्जी मिळाली, थोडी एनर्जी मिळाली, पुशअप भेटलं, तर तो कुठं जातो, तो व्हॅलन्स बँडपासून कुठं जातो, कंडक्शन बँडमध्ये. इलेक्ट्रॉन कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, इलेक्ट्रॉन जे व्हॅलन्स बँडमध्ये प्रेझेंट आहेत ते कुठे गेले पाहिजेत, कंडक्शन बँडमध्ये गेले पाहिजेत, तर त्याची कंडक्टिव्हिटी आहे म्हणायचं. तर मेटॅलिकमध्ये काय बघितलं, व्हॅलन्स अँड कंडक्शन दे आर ॲडजस्टंट टू इच अदर, दॅट्स वाय इलेक्ट्रॉन आर इझिली ट्रॅव्हल फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. बट इन द केस ऑफ इन्सुलेटर, द व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड, दे आर अ लार्ज गॅप बिटवीन valence band and conduction band. Okay, it is called as a forbidden zone, and that's why electron are not pass from valence band to conduction band. That is why it is called as insulator. And the semiconductor म्हणजे काय बघितलं आपण, the valence band and conduction band, the gap between valence band and conduction band are small energy gap. तरी थोडी जरी एनर्जी मिळाली, पुशअप भेटलं, तर ते इझिली काय जातं, व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड, ती एनर्जी प्रोव्हाइड करायची. मग कंडक्टिव्हिटी किती यायची, 10⁻⁶ टू 10⁴. मग काय लक्षात ठेवलं आपण, सुरुवातीला काय 10⁻⁶ टू किती आलं 10⁴ सेमी कंडक्टर. त्याच्या पुढे गेला 10⁻⁴, सॉरी 10⁻⁴ टू 10⁻, काय आले 7 आले. आणि ह्याच्या आत कोण आला, तर 10⁻⁻10t टू काय आलं 10⁻10. ओके, त्या पद्धतीचं काय आलं की इन्सुलेटर आलं. ओके, म्हणजे आपल्याला समजतं की आपल्याला हे सगळं जे आपण इम्प्युरिटी डिफेक्ट, इंटरस्टिशियल डिफेक्ट, हे डिफेक्ट तयार करण्याचं काम, पी टाईप कंडक्टर, त्यानंतर आपल्याला पी टाईप सेमी कंडक्टर, ते बघायचं आपल्याला पुढं असेल आय थिंक. तर हे सगळे कशावर तयार झाले की कोणत्या टाईपची इम्प्युरिटी त्याच्यामध्ये आपण ॲड केली, त्यानुसार त्याचे टाईप्स पडले. हां, आले बघा, एन टाईप सेमी कंडक्टर आणि पी टाईप सेमी कंडक्टर. तर आता जे कंडक्टर बघितलं ज्याच्यामध्ये जो गॅप आहे तो खूप कमी आहे आणि तो इझिली फिलअप होऊ शकतो जर त्याला एनर्जी मिळाली तर. तर आता याच्यामध्ये सेमी कंडक्टरमध्ये एक मिनटं, हे थोडंसं मोठं करतो मी जेणेकरून दिसेल तुम्हाला. ओके, चला. टाईप ऑफ सेमीकंडक्टर. टाईप ऑफ सेमीकंडक्टर कोणते आहेत, दोन आहेत. एक आहे एन टाईप सेमीकंडक्टर आणि दुसरा कोणता आहे, पी टाईप सेमीकंडक्टर. तर एन टाईप आणि पी टाईप हे डिपेंड कशावर आहे, कोणत्या टाईपची इम्प्युरिटी आपण ॲड केली. नीट समजून घ्या. एन टाईप म्हणजे कोणता, तर इम्प्युरिटी ॲडेड इन एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर विच ऑप्टेन ॲडिंग ग्रुप नंबर 15. ग्रुप नंबर 15 काय केला आपण, ॲड केला. ग्रुप नंबर 15ची इम्प्युरिटी फॉस्फरस वगैरे, नायट्रोजन फॉस्फरस. आणि काय ग्रुप नंबर पी टाईपमध्ये काय केलं ॲड, 13 नंबरची इम्प्युरिटी काय केली आपण ॲड केली. काय केली, 13 नंबर बोरॉन फॅमिलीची इम्प्युरिटी काय केली त्याच्यामध्ये ॲड केली. कशामध्ये ॲड केली, इन इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर विच बिलॉंग टू ग्रुप काय 14 आहे. म्हणजे नीट समजून घ्या आता की याच्यामध्ये जो ऑलरेडी आहे तो कोणता ग्रुप प्रेझेंट आहे, ग्रुप नंबर 14. म्हणजे जो सॉलिड तयार आहे तो कशाचा, ग्रुप नंबर 14 आहे. मग ग्रुप नंबर 14
म्हणजे कार्बन आहे. ओके, मग कार्बन आहे याचा अर्थ त्याच्या सगळं किंवा काय दिलेलं आहे, सिलिकॉनची साईड दिलेली आहे. सिलिकॉन म्हणजे किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले त्याच्यामध्ये, तर किती 4 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले, तर अशा पद्धतीचे 4 इलेक्ट्रॉन आहेत. ओके, म्हणजे सगळे हे जे दिसतात पार्टिकल हे सगळे कोण आहेत, तर ते आहेत सिलिकॉन आहेत. ते काय आहेत, ते सिलिकॉन. ओके, सिलिकॉन. मग आता हा सिलिकॉनचा बघा इथे एक पार्टिकल आला, ह्या सिलिकॉनचा इथे एक, इथे एक, इथे एक, इथे एक. ओके, म्हणजे हे टोटल किती झाले, 8 इलेक्ट्रॉन काय झाले, कंप्लीट झाले. आता काय होतं याच्यामध्ये, की हा सिलिकॉन आल्याच्या ठिकाणी काय आला, फॉस्फरस आला. सिलिकॉनच्या शेवटच्या सेलमध्ये आपण त्याची व्हॅलन्सी माहिती आहे किती आहे, ती 4 आहे. व्हॅलन्सी किती आहे, 4 आहे. ॲडिशन कोणाची केली, फॉस्फरसची. किती आहे ते, 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. किती आहेत ते, 5. मग काय होणार आहे, 4 इलेक्ट्रॉन तर याच्याबरोबर झाले बाइंडिंग. मग त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा राहिला. काय राहिला, एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा. तो एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा जो राहिला, त्या एक्स्ट्रा इलेक्ट्रॉनला काय म्हटलं जातं, मोबाईल इलेक्ट्रॉन. त्याला काय म्हटलं जातं, मोबाईल. मग हा मोबाईल इलेक्ट्रॉन काय करणार, ट्रॅव्हल करणार. काय करणार, मोबाईल इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल करणार आणि इलेक्ट्रिसिटी काय होणार, आपली कॅरी होणार. ओके, म्हणजे काय केले बघा, की सिलिकॉनमध्ये काय डोपिंग केलं आपण, फॉस्फरस डोप केलं. सिलिकॉनमध्ये काय केलं, फॉस्फरस डोप केलं. त्यामुळे काय तयार झालं, मोबाईल इलेक्ट्रॉन तयार झाला. त्याला आपण काय, एन टाईप. एन टाईपमध्येच काय, ग्रुप नंबर 15 मधला एलिमेंट ग्रुप नंबर 14च्या सेमीकंडक्टरमध्ये काय केलं, आपण ॲड केलेला आहे. पी टाईपमध्ये आपण बघितलं की इम्प्युरिटी ॲड केली कशाची, ग्रुप नंबर 13ची. कशामध्ये, 14मध्ये. आता ग्रुप नंबर 13 आणि 14. आता 13 म्हणजे आपल्याला माहिती आहे की किती आहेत त्याच्यात, 3 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. किती इलेक्ट्रॉन आहेत, शेवटच्या सेलमध्ये 3. मग 3 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. आणि आता इथे दिले कार्बन किती, 4. म्हणजे बघा का, हे सगळे कसे आहेत, कार्बनची साईड आहे, म्हणजे सिलिकॉनची साईड आहे. इथे सिलिकॉनची साईड आहे. ओके, म्हणजे 14 नंबर ग्रुपमध्ये ॲड केलेला आहे. 4 आहेत, 1 2 3 4 झाले. पण ते एक सिलिकॉन काढून त्या ठिकाणी काय घेतलं आहे, बोरॉन घेतलाय. तर बोरॉनकडे किती इलेक्ट्रॉन झाले, 3 इलेक्ट्रॉन. पाहिजेत किती, 4. मग ह्या ठिकाणी काय तयार झालं, की इलेक्ट्रॉन नाही म्हणजे काय तयार झालं, होल तयार झालं. काय तयार झालं, होल. ह्या ठिकाणी काय तयार झालं, मोबाईल इलेक्ट्रॉन तो कॅरी झाला. आता मग काय होणार, हा होल ऑक्युपाय करण्यासाठी दुसरा एक इलेक्ट्रॉन या ठिकाणी काय होणार आहे, शिफ्ट होणार. इथं काय क्रिएट झाला, होल तयार झाला. होल फिलअप करण्यासाठी दुसरा एक इलेक्ट्रॉन शिफ्ट झाला. परत हा होल क्रिएट झाला. म्हणजे काय झालं, होल, एम्प्टी होल आणि इलेक्ट्रॉन. मग होल ऑक्युपाय करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन त्या होलमध्ये काय झालं, शिफ्ट झाला. आता होलमध्ये इलेक्ट्रॉन शिफ्ट झाला, तर या ठिकाणी आता काय झाला, एम्प्टी तयार झाला. त्याला म्हटलं आपण होल तयार झालं. ओके, मग परत ते होल ऑक्युपाय करण्यासाठी, ते फिलअप करण्यासाठी दुसरा एक इलेक्ट्रॉन त्याकडे झाला, शिफ्ट झाला. आणि मग जे असं जे तयार होतं त्याला काय म्हटलं जातं, पी टाईप. लक्षात ठेवायची 2 गोष्टी, एक एन टाईप आहे, दुसरा पी टाईप आहे. कशामध्ये ॲड करतो, तर ग्रुप नंबर 14 मध्ये ॲड करतो. कशामध्ये, ग्रुप एन म्हणजे ग्रुप नंबर 15. ग्रुप नंबर काय करतो, 15 इम्प्युरिटी, काय 15 नंबरची एलिमेंटची इम्प्युरिटी ॲड करतो ग्रुप नंबर 14 मध्ये. आणि पी टाईपमध्ये काय करतो, 13 नंबरची ग्रुपमधली इम्प्युरिटी कशामध्ये ॲड करतो, 14 मध्ये ॲड करतो. एकामध्ये काय होतं, मोबाईल इलेक्ट्रॉन तयार होतो. एन टाईपमध्ये मोबाईल इलेक्ट्रॉन तयार होतो, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन तयार होतो. पी टाईपमध्ये काय, व्हॅकन्सी तयार होते, होल क्रिएट होतो. काय तयार होतो, होल क्रिएट होतो. शेवटचा पॉईंट, की क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड बेस्ड ऑन रिस्पॉन्स ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डच्या रिस्पॉन्सनुसार, मॅग्नेटिक फील्डच्या रिस्पॉन्सनुसार मॅग्नेटिक फील्डच्या रिस्पॉन्सनुसार आपल्याला काय मिळतं, की जे सॉलिड भेटतात ते आपल्याला थोडंसं बघायचं आहे. शेवटचा पॉईंट आहे, हे काय बघायचं आपल्याला, डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक. ओके, सिंपल आहे, ह्याच्यात लक्षात ठेवायला खूप सिंपल आहे. डायमॅग्नेटिक म्हणजे काय, सगळे काय होतील, पेअर होतील. काय होतील, पेअर होतील. ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर. काय झाले बघा, ऑल इलेक्ट्रॉन काय झाले, पेअर झाले. रिपेल वीकली इन मॅग्नेटिक फील्ड. काय, रिपेल वीकली इन मॅग्नेटिक फील्ड. कोणकोणते एक्झाम्पल दिलेत बघा, N2 F2 NaCl H2O बेन्झिन. हे काय दाखवतात, डायमॅग्नेटिक नेचर दाखवतात. काय दाखवतात ते, डायमॅग्नेटिक नेचर. म्हणजे सगळेच इलेक्ट्रॉन काय झालेत, पेअर झालेत. पॅरामॅग्नेटिक म्हणजे काय, पॅरा म्हणजे ज्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. काय प्रेझेंट आहेत, अनपेड इलेक्ट्रॉन. बघा, अनपेड इलेक्ट्रॉन आर प्रेझेंट. अनपेड इलेक्ट्रॉन काय झाले, प्रेझेंट आले. कोण, वीकली अट्रॅक्टेड इन मॅग्नेटिक फील्ड. ऑक्सिजन आहे, Cu2+, Ap3+, Cr3+, वीकली प्रेझेंट आहे. फेरोमॅग्नेटिक म्हणजे याच्यामध्ये परमनंट मॅग्नेटिझम इज नॉट पॉसिबल. याच्यामध्ये परमनंट मॅग्नेटिझम नाही, पण काही मॅग्नेटिझम तो काय करतो, शो दाखवतो.
फेरोमॅग्नेटिक लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट, जास्तीत जास्त अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल तर त्याला म्हणलं जातं फेरोमॅग्नेटिक. स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड द मॅग्नेटिक फील्ड, म्हणजे Fe, कोबाल्ट, निकेल, CrO2 ह्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये आहे, पण ह्याच्यामध्ये काय लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. आणि तो काय दाखवतो आपल्याला, परमनंट मॅग्नेटिझम शो करतो. काय करतो, परमनंट. म्हणजे तिन्हीमध्ये जर डिफरन्स बघितला, ह्याच्यामध्ये नो अनपेड इलेक्ट्रॉन, ह्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आहेच पॅरामॅग्नेटिक, पण लेस नंबर 1 असेल किंवा 2 असेल. आणि ह्याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल तर त्याला म्हटलं जातं फेरोमॅग्नेटिक. फेरोमॅग्नेटिक कशा आहे, ते पॅरामॅग्नेटिक आहेच आहे. ओके, पण पॅरामॅग्नेटिक फेरोमॅग्नेटिक आहे का, असेलच असं नाही. लार्ज नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल तर त्याला म्हणलं जातं फेरोमॅग्नेटिक. कमी असेल तर त्याला काय म्हणणार आपण, पॅरामॅग्नेटिक म्हणणार. ओके, चला हे झालं क्लासिफिकेशन बेस राऊंड. ओके, हा सर्व पार्ट आता पुन्हा एकदा काय करायचं आहे आपल्याला, डोळ्या खोलून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा ते लक्ष, सगळ्या कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत. क्वेश्चन तुम्हाला मगाशी मी सांगितले की कशावर येतात, ते फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. डेन्सिटीचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, रोए क्यूबचा, तो एक फॉर्म्युला आपल्याला काय आला पाहिजे, लक्षात आला पाहिजे. मग आपण काय करू शकतो, ते एक्झाम्पल काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. फॉर्म्युलेची स्लाईड इथे दिली नाही, पण तरी पण मी तुम्हाला फॉर्म्युले काही सांगतो जेणेकरून ते फॉर्म्युले तुमच्या लक्षात आले. हा सगळा थेरॉटिकल पार्ट झाला. त्याच्यामध्ये पुढे जाऊन डेन्सिटीवर क्वेश्चन विचारले जातात. ह्या कन्सेप्टवर डेन्सिटी काय, एम एन अपॉन काय की A³NA. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. डेन्सिटीवर 100% क्वेश्चन असणार. डेन्सिटीवर एम म्हणजे काय, मास, एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, ए म्हणजे काय, व्हॉल्यूम आहे, किंवा ए म्हणजे एज लेंथ आहे, क्यूब केला तर त्याचे व्हॉल्यूम झाला, एन ए म्हणजे काय, ॲव्होगॅड्रो नंबर. म्हणजे डेन्सिटीवर तुम्हाला काय भेटणार आहे, क्वेश्चन्स भेटेल. ओके, त्यानंतर काय, पॅकिंग इफिशियन्सीवर क्वेश्चन असेल. न्यूमेरिकल बघितला ते काय झाला, डेन्सिटी. त्यानंतर काय, पॅकिंग इफिशियन्सी जे आपण मगाशी पाठ केले 52, 68 आणि 74, या 52.4 आहे. त्यानंतर काय ते सिंपल क्युबिक 52.4 आहे. त्यानंतर सिंपल नंतर मग काय, बॉडीमध्ये काय मिळालं आपल्याला 68 मिळालं, आणि फेसमध्ये किती मिळालं आपल्याला 74 मिळालं. ते पॅकिंग इफिशियन्सी आहे. ते कॅल्क्युलेट कसं करायचं आहे, तर व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल डिवायडेड बाय काय, तर डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ टोटल व्हॉल्यूम इंटू काय करायचं, त्याला 100 करायचं. पॅकिंग इफिशियन्सी जे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये तर रिलेशनशिप ऑफ रेडियस तर मगाशीच बघितले की लक्षात काय ठेवायचं, ए इज इक्वल टू काय, लक्षात आर इज इक्वल टू 2a ते पाहिलं, किंवा 4r इज इक्वल टू काय बघितलं, √3a बघितलं, 4r इज इक्वल टू काय बघितलं, √2a बघितलं. हे कशाचं आहे, बॉडी सेंटर आहे, हे कशाचं आहे, फेस सेंटर आहे. रिलेशनशिप बघायचे आरची, तर आर इज इक्वल टू काय, 2a/2 लक्षात ठेवायचं आपल्याला. तर त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं, इक्वेशन लक्षात ठेवायचे. पहिला काय, ए इज इक्वल टू काय, 2r, म्हणजेच काय, आर इज इक्वल टू काय मिळालं होतं आपल्याला, ओके. म्हणजे हे काय, पहिला बॉडी सेंटर, फेस सेंटर, त्यानंतर आपल्याला काय मिळालं, ए इज इक्वल टू काय, 2r आहे. ए इज इक्वल टू काय, 2r. तर हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. अजून एखादा फॉर्म्युला, बाकीचे पॅकिंग इफिशियन्सीचे तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहेत, मग हे लक्षात ठेवायचं दिलेलं आहे. तर अशा पद्धतीचे हे फॉर्म्युले आहेत, लक्षात ठेवा. हा जो डेन्सिटी आहे त्याच्यावर 100% क्वेश्चन असतोच. हे डेन्सिटीमध्ये तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं जाईल, यम मास कॅल्क्युलेट करायला सांगितलं जाईल, किंवा डेन्सिटी कॅल्क्युलेट. फक्त फॉर्म्युला काय करायचं, रिअरेंज करायचा आहे. उद्याच्या लेक्चरला मी हे सगळे MCQ घेईन, डेन्सिटीवरचे क्वेश्चन सॉल्व्ह करेन, काही मग मोलार मासचे कॅल्क्युलेट करायला करेन, किंवा हे सगळेच ज्या कन्सेप्ट वर क्वेश्चन्स येणार आहेत हे सगळे फॉर्म्युले आहेत. आपल्याला ते काय, कसा डेन्सिटीचा फॉर्म्युलाला याचं काही घेणं देणं आपल्याला नाही. आपल्याला काय आहे की आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजेत. मग ते कसे सॉल्व्ह करायचे ते पुढच्या लेक्चरला मी सर्व प्रॉब्लेम्स, नियर अबाउट 25 क्वेश्चन्स उद्याच्या लेक्चरला सॉलिड स्टेटचे मी कंप्लीट करेन. फक्त उद्याच्या लेक्चरला काय करा, ह्याचा स्टडी आज जरा स्टडी करा हा टॉपिकचा पूर्ण. मग उद्याच्या लेक्चरला काय होईल की तुम्हाला ऑलरेडीच कन्सेप्ट क्लिअर असल्यामुळे तुम्हाला इझिली क्वेश्चन्स सॉल्व्ह होतील. जे थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत ते खूप कमी वेळेमध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. 10 सेकंदमध्ये आपल्याला क्वेश्चन 15 सेकंदमध्ये 10 to 15 सेकंदमध्ये सॉल्व्ह झाला पाहिजे. जे न्यूमेरिकल आहेत, जे थोडे अवघड आहेत, लक्षात ठेवा न्यूमेरिकल अवघड तुम्हाला दिले जात नाही. तुम्हाला इझिली काय की कॅन्सल कसे करता येईल,
कसं तुम्हाला सिम्पल फॉर्ममध्ये आणता येईल असेच न्यूमेरिकल्स असतात, जे उद्याच्या लेक्चरला मी तुम्हाला घेऊन दाखवेन कसे सॉल्व करायचे आहेत. चांगला स्टडी करा. हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. 3 ते 4 क्वेश्चन्स ह्या टॉपिकवर येणार आहेत. 100% 3 ते 4 क्वेश्चन्स येणार आहेत. तर हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. असे 10 मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. आपण जे शिकवत असताना तुम्हाला मी सांगेन की कोणते टॉपिकवर जास्त आपल्याला भर द्यायचा आहे, ते जास्त क्वेश्चन्स आपल्याला करायचे आहेत. आपलं टार्गेट 99+ आहे. 99+ पर्सेंटाईल आपल्याला कसं भेटेल? कारण आपण जर बघितलं, आपल्याला जे टॉप जे कॉलेजेस बघितलं आणि त्याचं मेरिट जे लागतं ते 99+ लागतं. काय लागतं? 99+ पर्सेंटाईल लागतं. त्यामुळे आपल्याला तेच अचीव्ह करायचं आहे, जे आपल्याला एक्झॅक्टली टार्गेट आहे 99+. तर मी जसं सांगेल तसं जर अभ्यास केला, आता थोडे दिवस राहिलेले आहेत, थोडंसं जास्त फोकस करा. जास्तीत जास्त आपल्याला अभ्यास कसा करता येईल, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल ह्याच्यावर फोकस करा. जास्तीत जास्त क्वेश्चन आपल्या हाताखालून गेले पाहिजेत. जेवढे जास्त क्वेश्चन हाताकडून जातील तेवढी प्रॅक्टिस होईल. तर आता थांबू या ठिकाणी. उद्याच्या लेक्चरला आपण हे बाकीचा पार्ट घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.